फूलों में सज रहे हैं, फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी, और साथ सज रही है वृषभानु की दुलारी, फूलों में सज रही ताली बात बता श्री वृंदावन बिहारी, और साथ सज रही है वृषभान की दुलारी,
सज रही है श्री वृंदावन बिहारी और साथ सज रही है वृषभानु की दुलारी श्री वृंदावन बिहारी कुंज बिहार कि स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरण को बास। श्री वृंदावन को बास भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपू एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। आवाज ठीक है ना? ठीक है, ठीक। दोन हात उचलून सर्वांनी दोनों हाथ उठा करके रामचंद्र भगवान की जय, अयोध्या धाम की जय, अयोध्याधीश की जय, शरियो मैया की जय, जमुना महारानी की जय, भक्ति महारानी की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, वृंदावन धाम की जय, लोकनेश्वर भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम। कुंडलीक वरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद श्री वल्लभ भगवान की जय, नरसिंह सरस्वती भगवान की जय, दत्त धाम सरकार की जय, गुरु चरित्र भगवान की जय, गानगापुर धाम की जय। श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु भगवान श्री सीता रामचंद्राची कथा
वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं लोकडेश्वर बजरंगबली मंदिराच्या प्रांगणामध्ये सालाबादाप्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि अपराह्न वेळेमध्ये म्हणजे दुपारी 1 ते 4 कथेचा आज 5वा दिवस आहे. 4 दिवसापासून इथे आपण श्री रामकथारूपी ज्ञानगंगा, ज्ञान सरिता, ज्ञान समुद्रामध्ये स्नान करण्याकरता येत आहोत. आज मंगलमय वेळेमध्ये कथेमध्ये प्रवेश करून कथेला पूर्णतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. सर्व भक्तांना राधे राधे. जय श्री राम, जय श्री कृष्ण. ओम नमः शिवाय. जय माता दी, जय गौ माता दी. जय श्री राम. ओम नमः शिवाय. नमो नारायण. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव. जय गुरुदेव. हरिओम तत्सदिती. कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो. काल अयोध्याकांडाला पूर्णविराम दिला का? कारण की चित्रकूटावर भगवान रामचंद्र, लक्ष्मण दादा सीतामाई थांबले होते. भरत शत्रुघ्न घरी आले. कैकेयीला बोलले, मंथरेला शत्रुघ्नांनी मारलं. कौसल्या, सुमित्रा, वसिष्ठ, सुमंत, उर्मिला, मांडवे, श्रुतकीर्ती सगळेजण आले. निषाद राजगोहक केवटाला भेटले. चित्रकूटावर आले. 4 भावांचं मिलन झालं. करुणाजनक प्रसंग आहे, हृदयद्रावक प्रसंग आहे. प्रभू रामांना कळालं माझ्या येण्यानं वडिलांचं निधन झालं आणि भरत शत्रुघ्नाच्या द्वारे महाराज दशरथाचं अंतिम कार्य करण्यात आलं. मोठ्या मुलानं दशक्रिया वगैरे केली पाहिजे म्हणून दादा आम्ही इथे आलो आहेत. आणि म्हणून भावार्थ रामायणामध्ये भगवान रामचंद्र, लक्ष्मण दादा आणि भरत शत्रुघ्न पिंडदान करतात आणि या चौघांच्या बायकांनी यांना पिंड तयार करून दिले असा उल्लेख आहे. आणि मग भरताने माझ्या आईमुळे हा अनर्थ झाला. मी अयोध्येमध्ये नव्हतो म्हणून माझ्या आईनं बाबांना 2 वरदान मागितले. एका वरदानानं माझ्यासाठी राज्य मागितलं, दुसऱ्या वरदानानं तुम्हाला वनवासाला यावं लागलं. माझ्यामुळे झालं म्हणून मी राज्य गादीवर बसणार नाही, तुम्ही आज्ञा द्या. रामानं आपल्या पायातल्या खडाव्या भरताकडे दिल्या. भरताला रामानं सांगितलं तू हे स्थापन करून ये, मग नंदीग्रामावर थांब. भरत आणि सगळे लोक रामाची आज्ञा घेऊन अयोध्येत गेले. रामानं दिलेल्या खडावा चित्रकूट पर्वतावर त्या भरतानं प्रभू रामाच्या अयोध्येमध्ये राज्य सिंहासनावर स्थापित केल्या. रामच राज्य पाहत होते. प्रतिनिधी शत्रुघ्नाला केलं, लहान भावाला, आणि सुमंत प्रधान आहे. आणि भरत पुन्हा त्यांनीही राजवस्त्राचा त्याग केला, रामासारखे कपडे घातले वल्कल, आणि तो नंदीग्रामावर थांबला. आणि भगवान रामाकडून त्यांनी वचन घेतलं 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी जर का सूर्यास्ताच्या आधी येऊन तुम्ही मला भेटले नाही तर हा भरत स्वतःचा प्राण ठेवणार नाही, अग्नी कष्टामध्ये चितेमध्ये स्वतःचं शरीर जाळून भस्म करेल. इथे अयोध्याकांडाला पूर्णविराम आहे का? अयोध्येच्या लोकांचा संबंध तिथपर्यंत आला म्हणून. इति श्रीमद रामचरितमानसे सकल कली कलुष विध्वंसने द्वितीय सोपान अयोध्याकांड समाप्त. 3रा आणि 4था कांड अरण्यकांड आणि किष्किंधाकांडामध्ये प्रवेश आहे आज. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्रीरामचरितमानसः 3य सोपान अरण्यकांड. मूलं धर्मतरोर विवेक जलधे पुरणेन्दुमानन्ददं वैराग्यम्बुज भास्करं यज्ञघनत्वां तापहं मोहाम्बोधर पूगपाटन विधो स्वसंभवं शंकरं वंदे ब्रह्मकुलं कलंकशमनं श्रीरामभूपप्रियं. धर्मरूपी वृक्षाचं मूळ, विवेकरूपी समुद्राला आनंद देणारे पूर्णचंद्र, वैराग्यरूपी कमराचे विकसित करणारे सूर्य, पापरूपी घोर अंधकाराला निश्चितपणे मिटवणारे, तिन्ही तापांचं निवारण करणारे, मोहरूपी ढगांच्या समूहांना छिन्न भिन्न करण्याच्या प्रक्रियेतील आकाशात उत्पन्न होणारे वायुस्वरूप ब्रह्मदेवाचे वंशज, आत्मज तसेच कलंकनाशक
आणि प्रभू श्री रामचंद्रजींना प्रिय असलेले अशा श्री शंकरजींना मी वंदन करतो. भगवान शंकराच्या चरणामध्ये पुन्हा अरण्यकांडाच्या सुरुवातीला प्रणाम केला श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजींनी. साद्रानंद पयोद सौभगतनुं पीतांबरम सुंदरम पाणोबाण शरासनं कट्टील सत्तूनीरभारमवरम राजीवायतलोचनं धृजटाजुटेन संशोभितं सीतालक्ष्मण संयुतं पथिगतं रामाभिरामं भजे. ज्या प्रभू रामाचं शरीर जलयुक्त मेघाप्रमाणे सुंदर आहे, श्यामवर्ण आहे, आनंद घन आहे, ज्याची सुंदर वल्कलांचे पीतवस्त्र धारण केले आहे. रामानं वल्कल घातले पण पिवळ्या रंगाचे घातले आहेत भगवान रामाने. ज्यांच्या हातात धनुष्य बाण आहे, कमरेला उत्तम बाणाचा भाता आहे आणि त्या बाणाच्या भात्यानं भगवान रामाचं शरीर सुशोभित होत आहे. नेत्र कमळासारखे विशाल आहे आणि मस्तकावर जटाभार धारण केलेला आहे. अशा त्या आनंद शोभायमान श्री सीतामाई आणि लक्ष्मणासह मार्गक्रमण करीत असलेल्या आणि आनंद देणाऱ्या श्री रामचंद्रजी मी भजतो. आता मुख्य वनवासाला सुरुवात आहे. चित्रकूट पर्वतावर सगळे भेटायला आलते. दशरथ महाराजांचा 10वा 11वा ते सगळं झालं ना तिथं, आणि भरत नंदीग्रामावर थांबला ना. आणि मग रामानं लक्ष्मणानं आणि सीतेनं वाल्मिकजी लिहिताय दंडक अरण्यात प्रवेश केला. काय केलं? दंडक अरण्यात प्रवेश केला. आता पहा गणित, परफेक्ट गणित पहा, आपल्या लक्षात येईल. वनवास किती वर्षाचा आहे? 14 वर्षाचा आहे, बरोबर आहे. चित्रकूट पर्वतावर 14 दिवस झाले की निघाले असतील, तरीही 14 वर्ष राहिले ना. मग 14 वर्षामध्ये काय केलं ऐका. 14 वर्षामध्ये 13 वर्ष, 1 वर्ष नंतर पुढे सांगतो. 14 वर्षामध्ये वाल्मिक रामायणात लिहितात 13 वर्ष भगवान रामानी वनवासामध्ये दंडकारण्यामध्ये जंगलाचा जितक्या राज्याचा भाग्य लागला त्या सगळ्या वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये दंडकारण्यामध्ये काही साधू संतांच्या घरी 1 महिना, काहीच्या इथे 1 महिना, काहीच्या इथे 15 दिवस, काहीच्या इथे 4 दिवस, काहीच्या इथे 2 दिवस, काहीच्या इथे 1 दिवस आणि खूप जास्ती झालं तर काहीच्या इथे 6 महिने असे मुक्काम केले आश्रमात, कुटियात, साधू संतांच्या निवासस्थानावर. आणि असा 13 वर्षाचा वनवास पूर्ण केला भगवान रामचंद्र, लक्ष्मण दादा आणि सीतामाई. पुढे जाऊ लागले. एक दिवस सीतामाई बसलेली होती तर सीता मातेला एकटीला बसलेलं पाहून इंद्राचा पुत्र आला. त्याचं नाव सांगितलं जयंत, देवराज इंद्राचा पुत्र. त्यांनी कुटिलपणा केला. पराई स्त्री पर कभी भी गलत दृष्टि नहीं डालना चाहिए. अगर कोई व्यक्ति ऐसा करेगा तो उसका पूरा कर्म निष्फल हो जाएगा. देवराज इंद्राच्या मुलानं कावळ्याचा वेश धारण केला आणि माता सीतेच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला त्यांनी चोच मारण्याचा उसने मन बना लिया. चोच मारण्याचं त्यांनी मनात आणलं माता सीतेच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला. सुरपती सुत धरी पायस पैसा सट चाहत रघुपति पलते काढ़ा. सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम. आज पिपली का सागर था
कावळ्याच्या वेशामध्ये रावणाचा इंद्राचा पुत्र, इंद्राच्या पुत्रानं कावळ्याचा वेश घेतला. जंगलामध्ये राम आणि लक्ष्मण त्यांचं काम करत असतील, काही फळं वगैरे आणण्याचं. माता सीता एकटी बसलेली होती. वनवासाच्या काळात पहिलीच कथा आली ही दंडकारण्यात. आणि माता सीतेला एकटीला पाहून इंद्राचा पुत्र कावळ्याच्या रूपामध्ये आला आणि चोचीनं त्यानं माता सीतेच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला काय केलं? चोचीनं त्यांनी माता सीतेचा अंगठा फोडला. रक्त वाहू लागलं. माता सीतेनं प्रभूंचा धावा केला. प्रभु राम आले. अब जिसने गलती की है उसको दंड तो मिलकर ही रहेगा प्यारे. धनुर्धारी है. धनुष्याला बाण लावला आणि तो बाण इंद्राच्या मुलाच्या दिशेनं सोडला. कावळ्याच्या वेशातला जयंत स्वतःचा प्राण वाचवण्याकरता पळू लागला. तो सगळ्याकडे गेला. तू रामाचा अपराध केलाय, आता तुला माफी नाही. स्वतःच्या वडिलांना इंद्रानं सुद्धा तूने गलती की है, अब मैं तुझे घर में नहीं ले सकता, यदि तुझे घर में लिया तो मुझे भी दंड भुगतना पडेगा, चला जा यहां से. त्याला कोणीच घरात घेईना. समोरून देवर्षी नारद आले. ज्याला कोणीच नसतं त्याला काय करतात? संत त्याला सामावून घेतात. देवर्षी नारद म्हणले, काळजी करू नको, राम खूप दयाळू आहेत, करुणेचा सागर आहेत. तू त्यांचा अपराध केलाय ना, त्यांना परत शरण जा, ते तुझ्या इच्छा पूर्ण करतील. नारदानं उपदेश केल्यावर कावळ्याच्या वेशातला जयंत परत वापस आला रामाकडे. माझ्याकडून चुकी झाली भगवंता, मला क्षमा करा. क्षमा मागितली. रामानं क्षमा केली. पण राम म्हटले, क्षमा करतो तुला, पण आता मी कोण आहे? एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. एकदा बाण सोडला तर वापस घेऊ शकत नाही. बाण सोडलेला आहे ना, मग काय आता? मग तुझा एक डोळा फोडतो, तुला एका डोळ्याचं करतो. कावळ्याला 2 डोळे असतात, एका डोळ्याचं केलं का? कारण की तू तुझ्या त्या वाईट डोळ्यानंच वाईट नजर टाकली ना सीतेवर. म्हणून तुझ्या ज्या डोळ्यामध्ये वासनेची दृष्टी आहे ना, वासनारूपी डोळ्याला नष्ट करतो, म्हणजे भेद दृष्टीचा तुझ्या नाश करतो. डोळ्या फोडण्याचा अर्थ तसा नाही. ज्या दृष्टीतनं वाईट नजर गेली तुझी स्त्रीवर, तो डोळा तुझा फोडतो. तो डोळ्याचा फोडला कावळ्याचा त्या बाणानं, आणि एक डोळा ठेवला आणि याला जिवंत ठेवलं, आणि एक वरदानही दिलं चांगलं. म्हणजे तुला वरदानही देतो, ऐक. तू या कावळ्याच्या वेशामध्ये आलायस ना, जोपर्यंत मृत जीवाच्या पिंडाला तू स्पर्श करणार नाही, तोपर्यंत मृत जीवाच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होणार नाही. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, रामायणामध्ये वर्णन आहे. त्या कावळ्याला भगवंतानं उशापही दिला, दंड तर दिलाच दिला, लेकिन उसका कल्याण भी भगवान ने कर दिया. बोली रामचंद्र भगवान की जय. पुढे जाऊ लागले. पुढे गेल्यानंतर मग आत्री ऋषीची भेट झाली. आत्री ऋषी, अनुसया माता आणि दत्तात्रय. आणि मग आत्री ऋषी, अनुसया आणि दत्तात्रयाने राम लक्ष्मण सीतेला पाहिलं आणि 12 श्लोक गायले. आत्री महाराजांनी तुलसी रामायणामध्ये रामाला पाहून, नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलकोमलं भजामि तै पदाम्बुजं अपामिडास्वधामदं निकामश्यामसुन्दरं भवाम्बुनाथमन्दरं प्रफुल्लकुण्डलोचनं मदादिदोषमोचनं प्रलम्बबाहुविक्रमं प्रभुप्रमेयवैभवं निषङ्गचापसायतं धरं विलोकनायकं दिनेशवंशमण्डनं महेशचापखण्डनं मुनीन्द्रसन्तनन्दनं सुरादिवृन्दभञ्जनं मनोजवैरिवन्दितं अजादिदेवसेवितं विशुद्धबोधविग्रहं समस्तदोषणापहं विशुद्धबोधविग्रहं समस्तदोषणापहं समस्तदोषणा. भगवान रामाचं सौंदर्य पाहून आत्री ऋषीनं स्तुतीच करून टाकली रामाची. हे भक्तवत्सल, हे कृपाळू, हे कोमल स्वभावी, मी आपणास नमस्कार करतो. निष्काम पुरुषांना आपले परमधाम प्रदान करणारे आपल्या चरण कमलांमध्ये भेटतो. दत्तात्रय आत्रीला नमस्कार केला राम लक्ष्मणानं, आणि सीतेला अनुसया मातेनं आपल्या आतमध्ये सोबत बोलवलं. आणि अनुसया मातेनं पातिव्रत्य धर्माचा उपदेश माता सीतेला केला. वाल्मिक महाराज वाल्मिक रामायणामध्ये लिहितात. आणि नवीन वस्त्र
दत्तात्रयाच्या आईनी, अत्रीच्या पत्नीनी, अनुसया सर्वात मोठी पतिव्रता, तिचं पतिव्रत्य ब्रह्मा विष्णू महेश देखील भंग करू शकले नाही अशी पतिव्रता. कशी पतिव्रता म्हटले? अशी की तिन्ही बायकानं, सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती तिघीचे नवरे पाठवले ब्रह्मा विष्णू महेश तिचं पातिव्रत्य भंग करायला. पण तिच्या पातिव्रत्याचं तेज एवढं की तिला नग्न भिक्षा मागायला गेले आणि तिचे पोरं झाले. एवढी मोठी पतिव्रता. म्हणून एवढी मोठी पतिव्रता अनुसया काय करते आहे? माता सीतेला पातिव्रत्य धर्माचा उपदेश करते आहे. वस्त्र वगैरे दिले, ते असतं ना हळदी कुंकू वगैरे, बरंच ते काम झालं. आणि मग पुढे निघाले, पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला. पुढे प्रभूजी निघू लागले. पुढे चालता 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 रस्त्यानं जेव्हा राम लक्ष्मण वगैरे जाऊ लागले ना, तर पुढे एक विराध नावाचा राक्षस, जह जह जाई देव रघुराया करहि में गतः न बछाया, मिला असुर विराध मख जाता, आवत ही रघुबीर निपाता, तुरत ही रुचिर रूप दे पावा, देखि दुखी निज धाम पठावा, पुनि आई जह मुनि सरभंगा, सुंदर अनुज जानकी संगा. जिथं जिथं राम जाऊ लागले, तिथं तिथं आभाळ छाया करू लागलं. ऊनच त्यांना लागू देत नव्हतं. उन्हाचं जाऊ लागले प्रभू राम. पायात चप्पल नाही, रथ सोडली. राम जिथं जिथं चालले तिथं तिथं ऊन असताना सुद्धा आभाळ छाया करू लागलं. ही रामाची किमी आहे. राम लक्ष्मण जात असताना सीताई सोबत आहे. विराट नावाचा एक राक्षस आला आणि विराट नावाच्या राक्षसानं काय केलं? सीता मातेला असं उचललं, धरलं, जोर जोरानं हसू लागला. सीता म्हणाली, हे राघव मला वाचवा, बचाओ बचाओ मुझे बचाओ, ये राक्षस मेरा हरण कर रहा है. जेच बाण काढला भगवान रामाने आणि लक्ष्मणाने, एका बाणामध्येच विराधाचा सर्वनाश करून टाकला. बरं, हा विराध होता कोण? तर वाल्मिक रामायणामध्ये वाल्मिक महाराज सांगतात, हा विराध नावाचा राक्षस होण्याच्या अगोदर गंधर्व होता. गंधर्व लक्षात येतं का? हो, ऐका ना, माझं लक्ष द्या ना. गंधर्व लक्षात येतं का? गंधर्व म्हणजे मोठा गायक, पण लई खोडीचा. जितके मोठे गायक आहे म्हणले, पहा काहीतरी टाकल्याशिवाय त्यांना काही म्हणताच येत नाही. अहो खरं आहे, मी आळंदीला राहिलो आहे. मी एका मोठ्या गायकाला प्रश्न विचारला, हे संप्रदाय कॅसेट किंग म्हणतोय मी. म्हणलं काय? तुम्ही देवाची येतवारी अभंग म्हणता आणि टाकून म्हणता? ते म्हणले काय करावं बाबा, टाकल्याशिवाय म्हणूच शकत नाही. म्हणजे गंधर्वांना श्राप आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, अन्यथा घेऊ नका माझं बोलणं. जेवढेही कलाकार आहे आणि गंधर्व आहेत ना, जे अतिरेक करतात त्यांना श्राप आहे. ही विराधाची कथा आपल्याला सांगेल. या विराधानं राक्षस होऊन सीतामातेला उचललं ना, हे कशा करता झालं माहिती आहे का? याच्या पूर्वजन्माचं पाप आहे. विराध भगवान रामाला म्हणाल, तुम्ही माझा उद्धार केला देवा, पण तू कोण आहे? रामानं विचारलं आपल्याकरता. सांगितलं, मी मागच्या जन्मामध्ये गंधर्व होतो, गंधर्व, आणि मी नृत्य करायचो, नृत्य. पण माझ्या नृत्य करण्यावर मला एवढा अभिमान झाला की मी बाकीच्या कोणाला काहीच समजेना. आणि कुठेही नृत्याला चाललो तर पेऊनच चाललो. अहो वर्णन आहे रामायणात, वर्णन आहे. लोक मला बिचारे पूज्य लोक माझ्या पाया पडायचे, लोक माझे पाय धुवायचे, मी पेऊनच चाललो म्हणले नाचायला कुठेही. बरेच जण असे होऊन गेले ना, पेऊनच चाल म्हणायचे. झाले आपल्या संप्रदायात, मी नाव कशाला घेऊ. जिथे अतिरेक आहे लक्षात घ्या, अति तिथे माती निश्चित आहे. कुबेरानं मला बोलवलं, धनाचा अध्यक्ष कुबेरानं मला नृत्या करता बोलवलं प्रभू रामा. आणि मी कुबेराकडेही मदिरा पान करून नृत्य करण्याकरता गेलो. मदिरा पान करून मी नृत्य करू लागलो. मदिरा पान करता 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 काय झालं, नाचता नाचता माझा ताल चुकला आणि ताल चुकल्यामुळं मी खाली पडलो. आणि म्हणून कुबेर म्हणाले, तुझ्याकडनं अपराध झाला, तुझ्याकडनं दोष झाला, म्हणून तू राक्षस होशील, राक्षस. दारू पिऊन गेलो कुबेराकडे नाचायला आणि ताल चुकला आणि जमिनीवर पडलो, तर कुबेरानं मला राक्षस व्हायचा श्राप दिला. पहा किती मोठं, किती भोग भोगावे लागले ते लक्षात येतंय का? चांगलं आहे म्हणलं, माझं काही म्हणणं नाही, चांगलं राहावं, फक्त खोडी नसावी. माणसाच्या अंगात फक्त खोडी नसावी. माणसानं पूर्ण नम्र झाला भूतातेने कोण दिले अनंत,
हेच शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग 978 अभंगाचा नंबर. इतकं नम्र असलं पाहिजे म्हणलं की भूतसुद्धा तुमच्या समोर असे नतमस्तक भूतांनी झालं पाहिजे. इतकी नम्रता माणसाच्या अंगी नम्रता असली पाहिजे. विराधाचा उद्धार केला. पुढे शरभंग नावाचे ऋषी भेटले. आता त्या शरभंग नावाच्या ऋषीचं चरित्र असं सांगितलं की शरभंग नावाचे ऋषी जंगलात राहतात. संत असल्यामुळे सकाळी 4ला उठतात. जंगलामध्ये कडाक्याची थंडी आहे. वाल्मिक महाराज सांगतात कडाक्याच्या थंडीमध्ये साधना करण्याकरता यांना सकाळी आंघोळी करता गरम पाणी भेटत नाही. सकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये उठून थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागते अनेक वर्षापासून. म्हणून सकाळी जंगलामध्ये राहून कडाक्याच्या थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरभंग ऋषीच्या सर्व अंगाला सुरकुत्या पडल्या आणि जखमा झाल्या, म्हणजेच कुष्ठरोग झाला. पुढे सुंदर लिहितात वाल्मिकजी. शरभंग ऋषीला कुष्ठरोग झाला. आता रस्त्यानं रामाचा नियम आहे. 14 वर्षाच्या काळात वनवासामध्ये जे जे आश्रम लागणार, जे जे घरं लागणार तिथे राम भेट देणार, म्हणजे देणारच, तसं पुढे जाणारच नाही. नियम आहे रामाचा. आत्ता त्यांनी विराधाचा उद्धार केला ना. आत्री ऋषीच्या आश्रमात जाऊन आले ना. दत्तात्रयाला भेटले ना. अनुसया मातेला भेटले ना. तसं शरभंगाची वेळ आहे आता. शरभंगाला माहिती आहे माझ्या आश्रमात राम लक्ष्मण सीता येतील, पण माझं असं घाण शरीर पाहिलं का शरीर इतकं घाण की पाहिल्याच उलट्या करेल कोणीतरी. पण ऐका ना, त्या साधूची क्षमता, साधूचं सामर्थ्य एवढं होतं. वाल्मिक महाराज लिहित आहेत वाल्मिक रामायणामध्ये की जे शरीर सडत चाललं होतं, ज्या शरीराला कुष्ठरोग झाला होता, ज्या शरीराला जखमा झालेल्या होत्या, सर्वांगावर पू आणि रक्ताच्या धारा वाहत होत्या, ते जे शरीर आहे ना, कोणतं ते खराब झालेलं शरीर, जखमी झालेलं शरीर शरभंग ऋषीनं काढलं. असं लिहिलं वाल्मिक रामायणात. काढलं आणि काढून काय केलं, आपल्या झोपडीमध्ये एका गोधडी खाली लपवून ठेवलं. काय केलं, एका गोधडी खाली लपवून ठेवलं. आणि राम लक्ष्मण सीतेला चांगलं वाटावं म्हणून तोपर्यंत चांगलं शरीर धारण केलं. मग आता एका गोष्टीचं उत्तर द्या. एवढं घाण शरीर जर का तो तिथे ठेवू शकतो, चांगलं शरीर धारण करू शकतो, तर स्वतःच्या जखमा घालू शकत नाही का? घालू शकतो, पण भोग जे आहेत ना ते भोग भोगून संपवावे लागतात. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोणिया, मग दो कृपा सिंधू निवारी संकडे, येरते बापुडे काय रंक, भयाची या पोटी दुःखाची या राशी, शरण देवासी जाता भले, तुका म्हणे नो हे काय त्याकरिता आता चिंता वातो. विश्वंभर 2292 अभंगाचा नंबर 4 चरण भोगतो न घडे संचिता वाचोनी 2293 अभंगाचा नंबर. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा न हरिकृपे त्याचा नाश झाला. हरीची जर का कृपा झाली तर सगळ्या भोगाचा नाश होतो. राम लक्ष्मण माता सीता शरभंगाच्या आश्रमामध्ये आले. शरभंग ऋषीनं आदरातिथ्य स्वागत सत्कार सन्मान केला. बसा म्हटले, आम्ही वनवासाला निघालो. लक्ष्मण चाणक्य आहे, तीक्ष्ण नजर आहे लक्ष्मणाची. ती घोंगडी अशी गोधडी उडायला लागली बो, जसं काही त्याच्या खाली मांजराचं का कुत्र्याचं पिल्लू ठेवलंय बरं का. कशाच्या? गोधडीच्या खाली. ती गोधडी अशी वरती उडायला लागली, जसं काही एखादं पिल्लू त्याच्या खाली कोंडून ठेवलंय. लक्ष्मण म्हणला, तिथे काय आहे साधू महाराज? हां काही नाही. अहो सांगा काय आहे? नाही काही नाही. अहो सांगा. हो नाही काही नाही म्हणले. लक्ष्मणानंच गोधडी बाजूला करून पाहिली तर पाहिलं जो ऋषी समोर उभा आहे ना त्याचं ते सडलेलं शरीर आहे. लक्ष्मणला उलटी आल्यासारखं झालं. हे काय आहे? हे माझं खरं शरीर आहे आणि हे माझं प्रतिबिंब आहे. खरं शरीर माझं ते आहे. असं का? जंगलात राहणारा साधू आहे. रोज सकाळीच उठावं लागतं साधने करता. कडाक्याची थंडी आहे, गरम पाणी भेटत नाही आंघोळीला. थंड पाण्याने आंघोळ करू शरीराला या सुरकुत्या झाल्या आणि त्याचं रूपांतर जखमीमध्ये झालं, कुष्ठरोग झाला. मग रामाकडून गरम पाण्याचं कुंड घ्या ना मागून. ठीक आहे प्रभू रामा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला गरम पाण्याचे कुंड तयार करून द्या, म्हणजे उद्यापासून मी गरम पाण्याची आंघोळ करत जाईल आणि मग माझं शरीर मी नीट करेल. राम म्हणले तथास्तु. त्या दिवशी रामानं तिथे मुक्काम केला आणि सकाळीच राम लक्ष्मण सीता निघून गेले. आणि मग जेव्हा राम लक्ष्मण सीतेची रस्त्यानं आंघोळ करायची वेळ झाली तेव्हा रामाच्या लक्षात आलं, अरे रे आपण त्या साधूला वचन दिलं की मी तुम्हाला गरम पाण्याचं कुंड देईन, पण दिलं नाही. पण एक बाणीन एक पत्नी आहे. मग काय केलं रामानं? जिथं पुढे गेले होते का तिथूनच त्या ऋषीच्या आश्रमाच्या दिशेनं 2-4 बाणं सोडले. ते बाण आले आणि ते बाण येऊन जिथं लागले तिथं गरम पाण्याचे कुंड झाले. आजही ते गरम पाण्याचे कुंड आहे. कुठे? ऐका ना, नांदेड जिल्ह्यामध्ये
माहूर, माहूरच्या पुढे उनकेश्वर, उनकेश्वरच्या पुढे महानंदा आणि तिथून पुढे हैदराबाद, माहूरच्या पुढे उनकेश्वर. भौगोलिकदृष्ट्या तीच जागा आहे. ती 4-5 गरम पाण्याचे कुंड आहे. ते त्रेतायुगापासून ते कुंड तसेच आहेत. ते पाणीही तसंच आहे गरम, आणि गरमच पाणी आहे. किती थंडी असू द्या पाणी थंड होत नाही. ये भगवान की लीला आहे प्यारे. उनकेश्वर, शरभंग ऋषीला गरम पाण्याचे जे कुंड भगवंतानं करून दिले ना, तीच जागा ती तिथे आहे. पुढे अगस्त्य महाराजांची भेट झाली. राक्षसांच्या एक हड्ड्यांचा ढिगारा दिसला. अगस्तीला विचारलं कोण आहे? म्हणले साधू संतांना राक्षसांनी मारलं. जे साधू संत तपश्चर्या करत होते ना, त्या साधू संतांना तपश्चर्या रत असतानाच राक्षसांनी मारलं, म्हणून त्या साधू संतांच्या हाडाचा ढीग आहे. राम आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. एकाही राक्षसाला मी जिवंत सोडणार नाही, राक्षसवधाची प्रतिज्ञा भगवंतांनी केली. पुढे सुतक्ष्णजींची भेट झाली, जे अगस्तीचे भाऊ आहे. अगस्त्यांची भेट झाली. अगस्त्य संवाद रामजीचा दंडक वनामध्ये प्रवेश, आणि पुढे रस्त्यानं जाताना प्रभू रामाला जटायू भेटला. मोठा पक्षी आहे. त्या मोठ्या पक्षाला पाहून भगवंताला वाटलं आता एक काम करू, धनुष्यबाण आण, हा कोणीतरी शत्रू दिसतो. प्रभू आगवनु श्रवण सुनी पावा, करत मनोरथ आतुर धावा, हे बिदी दीन बंधु रघुराया, मोसे सटपर करही हही दाया. अगस्त्य महाराजांना सांगितलं आता तुम्ही पंचवटी नाशिकला जा. 13 वर्ष झाले. आलं लक्षात? 13 वर्षाचा क्रम इथे पूर्ण झाला वनवासाचा. 14वं वर्ष चालू झालं. अगस्ती महाराजांना सांगितलं दंडकारण्यात नाशिक जा. पंचवटी, गोलाराम, कालाराम, राम पंचवटी नाशिकला जेव्हा प्रवेश केला राम लक्ष्मण सीतेनं, तेव्हा जटायू समोर दिसला. मोठा पक्षी असा कधी पाहिला नाही, शत्रू दिसतोय. आण लक्ष्मणा धनुष्य आण. जटायूनं पाहिलं, प्रभू आले. जटायू म्हणलं मला मारू नका देवा, मला मारू नका. का? का? कारण की गरुड जो आहे ना, गरुड तो माझा काका आहे आणि अरुण माझा बंधू आहे. मी संपातीचा सख्खा भाऊ आहे. हे वानर जेव्हा चालले होते ना सीतेचा शोध करण्याकरता, तेव्हा समुद्रामध्ये संपाती नावाचा पक्षी भेटला होता. तो माझा भाऊ आहे. कुबेर माझा नातेवाईक आहे, संपाती माझा सख्खा भाऊ आहे आणि गरुड माझा काका आहे. मग कळालं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मग तिथेच पंचवटीमध्ये भगवंतानं आपला निवासस्थान सुनिश्चित केलं. लक्ष्मणानं 2 कुटिया बनवल्या. 2 कुटिया बनवल्या. एक कुटिया प्रभू राम आणि माता सीते करता आणि एक स्वतः करता. पंचवटीमध्ये निवास करताना झालं असं, त्या पंचवटीच्या जंगलामध्येच रावणाचा भाचा आणि रावणाची विधवा बहीण शूर्पणखा, रावणाची विधवा बहीण शूर्पणखा आणि रावणाचा भाचा म्हणजे शूर्पणखेचा मुलगा शंभरी. काय नाव सांगितलं त्याचं? शंभरी. तो शंभरी एका बांबूच्या वेळूमध्ये, असं बांबू होता झाडाचा, त्या बांबूच्या वेळूमध्ये अशा खोपरामध्ये जाऊन 60,000 वर्षापासून भगवान शंकराची तपश्चर्या करत होता. कशा करता? काळ खडग नावाचं शस्त्र त्याला प्राप्त व्हावं म्हणून. किती वर्षापासून? 60,000 वर्षापासून. वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलंय 60,000 वर्षापासून शूर्पणखेचा मुलगा त्या पंचवटीच्या जंगलामध्ये एका बांबूच्या वेळीमध्ये खोपरामध्ये बसून तपश्चर्या करत होता, राम लक्ष्मण जाण्याच्या आधीपासून. त्याचे 60 वर्ष नेमके पूर्ण झाले जेव्हा राम लक्ष्मण तिथे गेले राहिला पंचवटी नाशिकमध्ये माता सीतेला घेऊन. ते काळ खडग नावाचं शस्त्र वरतूनच सोडलं भगवान शंकरांनी. पण त्या शस्त्रानं असा विचार केला, रावणाच्या भाच्याकडं शूर्पणखेच्या या दुष्टपोराकडे जाण्यापेक्षा लक्ष्मणाच्याच हातात जातो ना मी. याच्या कशाला हातात जाऊ? तपश्चर्या तर यानं केली होती, पण त्याच्या हातात जातो का? लक्ष्मण दिवस रात्र फिरतो, कारण की लक्ष्मणाला रावणाच्या मोठ्या पोराला मारायचं आहे. रावणाला 80,000 बायका आहेत, 1,00,000 पोर आहे, 1.25 नातू आहे. पुढे वर्णन येईल ना आता. त्याच्यापैकी जो मोठा मुलगा आहे इंद्रजीत उर्फ शक्रजीत उर्फ शक्रारी उर्फ मेघनाथ, मेघाची फळी करतो तो, म्हणजे आकाशात अशी डायरेक्ट फळी करून टाकतो तिथून घेतो, म्हणून मेघनाथ म्हटलेला आहे त्याला. त्याचा वध कोण करू शकतो म्हटले? 14 वर्ष ज्यांनी जेवण नाही केलं, झोप नाही घेतली, ते लक्ष्मण दादा के सिवाय वो कौन कर सकता है जो 14 साल तक भूखा है और 14 साल तक वो खाना नहीं खा रहा है. म्हणून दिवस रात्र लक्ष्मण दादा पहारा देतात, झोपत नाही. झोपतात फक्त राम आणि सीता. दिवसाची वेळ आहे, लक्ष्मण दादा जागलेले आहे. राम रामाच्या कामात व्यस्त आहे, माता सीता त्यांचं काम करतात. शंकरानं वरतून काळ खडग नावाचं शस्त्र सोडलं आणि ते शस्त्र लक्ष्मण दादाच्या हातात येऊन पडलं. लक्ष्मण दादाला वाटलं हे तर चांगलं आहे, न मागता मला भेटलं, पण याची धारगीर कसं काय, याची क्वालिटी कसं काय, याची शक्ती कसं काय.
याची परीक्षा करावी लागेल ना. हे पाहण्याकरता याला मारून फेकू म्हणले एखाद्या झाडाला. ते काळ खडक नावाचं शस्त्र लक्ष्मणाच्या हातात आलं. लक्ष्मण नेमकं तिथं मारून फेकलं जिथं 100 तपश्चर्या करत होता 60,000 वर्षापासून. ते काळ खडक नावाचं शस्त्र त्याच बांबूच्या वेळीमध्ये जाऊन त्या 100 पोटाला लागलं आणि लक्ष्मण दादाच्या हातानं त्याचा वध झाला, त्याचा संहार झाला. कोणाचा? 100. 100 मरण पावला. रक्ताची धारा प्रवाहित झाली. लक्ष्मण दादाला वाईट वाटलं. कावळे आणि गिधाडे तिथे आले. खूप वेळ झाला. लक्ष्मण घरी जाईना, कुठे जाईना, डोक्याला हात लावून बसला. असं वाटतं की माझ्याकडून एखादा ब्राह्मण मारला गेला, एखादा तपस्वी मारला गेला असं मला वाटतंय. लक्ष्मणाला वाटलं. खूप वेळ झाला. राम सीता म्हणले लक्ष्मण येत नाही. संध्याकाळ झाली. पंचवटीच्या कुटीयेत लक्ष्मण गेला. उदास आहे का? उदास आहे दादा. तुम्हाला माहिती आहे मी दिवसाही झोपत नाही, रात्रीही झोपत नाही. 14 वर्षाचा तुम्ही मला संकल्पच दिलाय. मी दिवसा फिरत असताना वरतून अचानकपणे हे शस्त्र माझ्या हातात आलं. मला वाटलं याची शक्ती कसं काय पाहण्याकरता मी मारून फेकलं. एका बांबूच्या वेळूला जाऊन लागलं. तिथे रक्ताची धार प्रवाहित झाली. कोण मेलं मला माहित नाही. काळजी करू नको, जाऊ दे. अरे तू राक्षसाला मारलं. रावणाचा बादशाह होता तो आणि त्या शूर्पणखीचा मुलगा होता. राक्षसालाच मारलं ना, कुठे साधूला मारलं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. शूर्पणखा रात्री झोपलेली होती लंकेत. तिला अपशकुन झाले का? तिचा मुलगा मारला गेला ना. तिला अपशकुन झाला म्हणून स्वतःच्या पोराला पाण्याकरता सकाळी लवकर उठली. तिनं 4 राक्षसीनी बरोबर घेतल्या आणि ती स्वतः 5वी राक्षसीन. स्वतःच्या मुलाच्या तपश्चर्येच्या ठिकाणी एवढं तिनं पाहिलं. स्वतःच्या मुलाच्या तपश्चर्येच्या ठिकाणी येऊन तिने पाहिलं. काय केलं? 100 मेलेला दिसला. डोळे झाकून तिनं जाणलं हे कोणी केलं. लक्षात आलं राम आणि लक्ष्मण सीता इथे राहायला आले. रामाच्या भावानं लक्ष्मणानं हे केलं. आता मी यांचा वधच करून टाकते. पण पाहिलं लक्ष्मण दिसायला सुंदर आहे. मग लक्ष्मण एवढा सुंदर दिसतो तर राम किती सुंदर दिसतो. यांना एका योजनामध्ये फसवते. म्हणून 4 राक्षसीने म्हणले तुम्ही लपा बाजूला. आणि शूर्पणखेनं काय केलं? सुंदर अप्सरेचं रूप धारण केलं आणि सुंदर अप्सरेचं रूप धारण करून रामाकडे आली. रामाला म्हणाली मी तुमच्यासोबत लग्न करू इच्छिते, तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. सूपनखा रावण के बहिनी दुष्ट हृदय दारुण जस अहनी पंचपटी सो गई एक बारा देखी बिकल भई जुगल कुमारा. राम आणि लक्ष्मणाला पाहून तिच्यामध्ये लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. भ्राता पिता पुत्र उरगारी पुरुष मनोहर निरखत नारी होई बिकल सक मनहीन रुकी जिमी रविमणि द्रव रबही बिलोकी रुचिर रूप धरी प्रभू पह जाई बोली बचन बहुत मुस्काई. चांगलं रूप धरून रामाजवळ गेली आणि हसून खेळू विठो तुझे नाम गाऊ तुकाराम महाराज म्हणले तशा प्रकारे हसून खेळून बोलायला लागली. तुम संपुरुष न मो समनारी यह संजोग बिराचा बिचारी. तुमच्या सारखा पुरुष नाही म्हटले जगात, माझ्यासारखी बाई नाही. दोघांची जोडी जर का आपण भेटली म्हटले तर समजायचं देवानच कृपा केली. मम अनुरूप पुरुष जग माही देखव खोज लोक तिहो नाही. प्रभू राम म्हणले तुझं बरोबर आहे. तू दिसायला सुंदर जरी असली तर मी राम आहे आणि इथं माझी बायको बसली आहे. मी एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम चरित्र संपन्न आहे. सीतई चितई कही प्रभु बाता अहि को आर मोहर लघु भाता गई लक्ष्मण रिपु भगनी जानी प्रभु बिलो की मोहे मृदुबानी. ऐकणच ती नाही नाही तुम्ही माझ्याशी लग्न करा म्हणले. आता माझं तुमच्यावर मन गेलं. एक तर माझ्याशी लग्न करा नाहीतर मी मरते. इमोशनल अत्याचार. आता राक्षसीच आहे ना, रामाला माहिती ती राक्षसी आहे. आपलं इमोशनल अत्याचार. मैं तुम्हारे बिना जी नहीं सकती. प्रभू म्हणले. मग प्रभूनं योजना आखली का? भगवान रामानं हिच्या डोळ्यातल्या उलट्या बाहुल्या पाहिल्या होत्या. जेवढेही मनुष्य आहेत ना म्हटले मनुष्य, सगळ्या मनुष्याच्या डोळ्यामध्ये ज्या बाहुल्या आहेत तुम्ही पहा, सरळ आहेत. सरळ का उरफाट्या आहेत आपल्या. उरफाट्या म्हणल्यावर कसं बी चालू ना आपण. पांगुळ झालो देवा नाही हात न पाय. जे अभंग आपले संतांनी लिहिले आपल्या सरळ बाहुल्या आहे म्हणून कमीत कमी सरळ चालतो आपण. उरफाट्या असल्यावर काय व्हायचंय? शूर्पणखाच्या डोळ्यातल्या बाहुल्या उलट्या पाहिल्या रामानं. रामाच्या लक्षात आलं. रामाला वाटलं त्याची सेटिंगच लावावी. ही ऐकतच नाही ना. मी एक बाणी एक पत्नी आईला सांगून राहिलो कवाच तरीही ऐकना.
तर प्रभू रामन काय केलं माहिती का, तुला लग्नच करायचं ना, लग्नच करायचं ना फक्त. मग माझं तर लग्न झालेलं आहे, पण ते पाहिजे तिकडे माझा भाऊ, त्याचं नाही झालं का? हा नाही झालं म्हणे त्याचं. अहो याच्यात लिहिलंय असं काय, अहि कुवार मोर लघु भ्राता, माझा छोटा भाऊ लक्ष्मण त्याचं लग्न नाही झालं म्हणले, जाय त्यासोबत लग्न करून घे. आता झालेलं नाही की नाही त्याचं, फक्त त्याची बायको संग नाही आली. काय नाव त्याच्या बायकोचं लक्ष्मणाच्या? आता हा उर्मिला, बरोबर आहे. चांगली कथा ऐकतात लोक, बरोबर आहे. उर्मिला, उर्मिला कुठं बसलेली आहे? अयोध्येत बसलेली, फक्त सोबत नाही आली. पण रामानं सांगितलं जाय त्याचं लग्न झालं, त्याच्यासोबत लग्न करून घे. लक्ष्मणाकडे आली शूर्पणखा. शूर्पणखा म्हणली, आत्ताच मी तुमच्या दादाकडं आणि वहिनीकडं जाऊन आले. मला तर तुमच्या दादासोबतच लग्न करायचं होतं, पण तुमचे दादा म्हणले की माझं लग्न झालंय, पण माझा भाऊ जो आहे ना बिना लग्नाचा आहे म्हटले, कुमार आहे. आता रामानं आज्ञा दिली. म्हणलं लक्ष्मण म्हणलं, दादा असं कोण म्हणले असतील, तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. मैं नाही मानता तेरी बात झूठ हुई तो. अहो खरं तुमच्या दादाची शपथ नाही, नाही लिहून आण, लिहून. शूर्पणखा पुन्हा आली. तो तुमचा लहान भाऊ ऐकत नाही म्हटले. रामानं तिच्या पाठीवर लिहून दिले, इकडे ये म्हणले. तिच्या पाठीवर लिहिलं, हे बघ लक्ष्मणा, हे बघ ही रावणाची, त्या रावणाच्या भाच्याला, हिच्या पोराला, हिचं पोरगं होतं काल तू ज्याला मारलं ना त्या काळ खडक नावाच्या शस्त्रानं, त्या बांबूच्या वेळूमध्ये ती हिचं पोरगं होतं, ते बदला घ्यायला आली आहे. नाटके करते आपल्या समोर लग्न करा म्हणून, आपला बदला घ्यायला आली आहे. हिनं आपला बदला घ्यावा, याच्या आधी तूच हिचा बदला घेऊन टाक. ही रावणाची बहीण आहे, राक्षसी आहे. हिच्या डोळ्यातल्या उलट्या बाहुल्या मी पाहिल्या, म्हणून काय कर, हिच्या कानाची आणि नाकाची वास्तुशांती आणि कालसर्प शांती करून टाक, असं सांगितलं. असं लिहून दिलं. लिहून दिल्यानंतर शूर्पणखा लक्ष्मणाकडे आली. तुमच्या दादाकडून आज्ञा आणली, पाहू दे मला. लक्ष्मणानं सगळं वाचलं आणि सगळं वाचल्यावर जेच तिचा हात धरला आणि तिला वडत न्यायला लागले. अहो असं काय करता ना, असं काय करता येडेवानी, मी तर मनानच तुमच्या संग लग्न करायला तयार आहे ना, असं कुठं राहतं होय? अहो सोडा ना, असं काय करता ना, असं काय करता? असं वडत नेलं फरफटत आणि असं जंगलात नेऊन तिला धक्का देऊन एका लातीनं असं खाली पाडलं. अहो असं काय करता तुम्ही, लग्न तर होऊ द्या, चॉप. आणि जेच लक्ष्मणानं धनुष्य बाण काढला, एकाच बाणानं लक्ष्मणानं हिच्या नाकाचा एक टवकारा आणि दोन्ही कानाचे खालचे हे जे काय असतात तुकडे उडवून टाकले. आणि मग ही वाटायला लागली, हे भैया, हे रावणा. असं ओलडत रावणाकडे यायला निघाली. आता मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून ही रावणाकडे गेली. आणि रावणाकडे गेल्यानंतर संध्याकाळची वेळ होती. रावणाला आवाज दिला, हे दादा, हे रावणा, दरवाजा उघड. पण राक्षस राजे सगळेच प्यायचे म्हटले, काही राजे चांगले असायचे. आता रावण काही लक्ष देईना, कारण की सांगितलं रावण मदिरा पानामध्ये गुंग होता. शराब की नशे में चूर था रावण, बड़ी सुंदर चौपाई लिखी. शूर्पणखा रडतच गेली आणि रावणाला म्हणली, हे रावणा, करसी पान सोवसी दिनु राती, सुदिन हित वसिर पर आराती. राजनीति बिनु धन बिनु धर्मा, हरहि समर्पे बिनु सत्कर्मा. विद्या बिनु विवेक उपजाए, श्रम फल पड़े नहीं और पाए. संगत जदि कुमंगत राजा, मान प्राण पान ते लाजा. करसी पान सोवसी दिनु राती, सुदिन हित वसिर पर आराती. राजनीति बिनु धन बिनु धर्मा, हरहि समर्पे बिनु सत्कर्मा. हरहि समर्पे बिनु सत्कर्मा, हरहि समर्पे बिनु सत्कर्मा. रावणाला आवाज दिला. रावणाला काय झालं ताई? अरे दिसत नाही का आंधळ्या तुला? दिवस रात्र ढोसत राहतो का? पाय नाही माझं नाक आणि हे दोन्ही कानाचे टवके उडवले ना त्या दशरथाच्या पोरानं. रावण नशेमध्ये चूर होता. काही सोपाई लिहिली, दिवस रात्र पितोस, झोपा काढतोस, तुला अक्कल नाही, शत्रू तुझ्या जवळ आला. करसी पान सोवसी दिन राती, सुदिन हित वसिर पर आराती. दिवस रात्र पितोस, झोपा काढतोस, तुला अक्कल नाही, शत्रू तुझ्या जवळ आला. दिवस रात्र जर का पिऊन झोपा काढत राहिला तर तुझं कसं व्हायचं? शत्रू जवळ आला. पंचवटी नाशिकमध्ये मी गेले, तुझ्या भाच्याचा वध केला लक्ष्मणानं, मी पाहायला गेले, माझही नाकाची शांती करून टाकली.
कानाची शांती करून टाकणे. तो इथेच बसला. जा मदत करा हिची. राक्षस पाठवले पंचवटीला. त्रिशिरा खर दूषण. खर म्हणजे गाढव, दूषण म्हणजे दुष्ट, आणि त्रिशिरा म्हणजे 3 मुंडक्याचा गाढव. अनेक राक्षस पाठवले आणि त्या सगळ्या राक्षसांचा वध राम आणि लक्ष्मणानं केला. शूर्पणखा पुन्हा वापस आली. आणि मग जेव्हा रावण जो आहे ना, रावण जेव्हा शुद्धीवरती आला, जेव्हा रावण शुद्धीवर आला, तेव्हा रावण स्वतःच्या मामाकडे गेला. रावणाचा मामा सांगितला मारीच. हा मारीच कोण आहे? हा मारीच जेव्हा राम आणि लक्ष्मण विश्वामित्रजी सोबत गेले होते, तर विश्वामित्रजींच्या यज्ञाचं रक्षण करताना सुभाऊ आणि मारीच आणि 20 कोटी राक्षस आणि सुभाऊचा वध राम लक्ष्मणानं केला होता. आणि मारीचाला एक बाण मारून 100 योजन म्हणजे 1200 किलोमीटर समुद्राच्या पलीकडे नेऊन फेकलं होतं. याचे हातपाय तुटले होते, याचा हाफ मर्डर झाला, जिवंत राहिला होता. तोच हा मारीच. आता नीट झालता ट्रीटमेंट घेऊन. याच्याकडे रावण आला. हा मारीच मायावी होता. याला रूप घेता येत होतं हरणीचं, माशाचं. असं माझ्या भाच्याचा वध केला, माझ्या बहिणीची दुरावस्था केली, तिला कुठं तोंड दाखवायच्या लायक नाही ठेवलं, नाकाचा शेंडा सोडून टाकला तिचा, आणि कानातलं घालायचं, क्योंकि श्रृंगार तो हमारी माता बहनों का आभूषण होता है प्यारे. मेरी बात का गलत अर्थ मत लेना. यदि आदमी का मुंह काला हो जाए तो मर लेना, चुल्लू भर पानी में डूब करके मर लेना, गांव में कदम नहीं रखना. म्हणून आत्ताच सुधरा. जर का काही तसं असेल तर सोडून द्या सगळं आणि व्यवस्थित राहा. संप्रदायाची सेवा करा, प्रेमानं सेवा करा, सगळ्याला सामावून घ्या, कोणाचाच द्वेष करू नका. सर्व समावेशक माणसाचं चित्त असावं, लक्षात घ्या. सीतारामचंद्र भगवान की जय. या थोडं भजन करू जरा उभा राहून. या वारकरी सांप्रदायिक पावल्या खेळा. मिक्समध्ये 1-2 भजनं घ्या सगळेजण. आणि मग त्यानंतर दुःखद प्रसंग आहे. सीता हरणाचा प्रसंग आहे, शबरीचा प्रसंग आहे, हनुमानाचा प्रसंग आहे. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, कन्हैया के बंसी से आवाज आई, राधे 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 हरि बोल। जीना जीना रे उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराई, जीना जीना रे उड़ा गुलाल, माही तेरी चुनरिया लहराई, रंग तेरे गीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरे गीत का है लाए लाए लाए, रंग तेरे गीत का, रंग तेरी प्रीत का, रंग
जगत के पालनहार राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारे न्यारे। चला रथे वाले कोई खबर क्या भूले भाले चला रथे वाले कोई खबर क्या भूले भाले बार देखो हीला भरेगा बार देखो हीला भरेगा व्याकुल पड़े हर रखवाले निकले सवारी राम जी की लीला है राम जी की निकली सवारी राम जी की लीला है नारे नारे। भक्ती रसाच्या नंतर पुन्हा एकदा कथेमध्ये प्रवेश करू। ठाकुर हमरे रमन बिहारी हम हैं रमन बिहारी के ठाकुर हमरे रमन बिहारी हम हैं रमन बिहारी के ठाकुर हमरे रमन बिहारी हम हैं रमन बिहारी ठाकुर हमरे रमन बिहारी हम हैं रमन बिहारी साधु सेवा धर्म हमारा कामन दुनियादारी से साधु सेवा धर्म हमारा कामन दुनियादारी से ओ ठाकुर हमरे रमण बिहारी हम हैं रमण बिहारी ठाकुर हमरे रमण बिहारी हम हैं रमण बिहारी।
13 वर्षाचा वनवास, 13.5 वर्ष, 13व्या वर्षानंतर 6 महिने पंचवटी नाशिकला निवास, शूर्पणखेच्या नाकाला आणि कानाला कापलेलं, रावणाच्या भाच्याला मारलेलं आणि रावण सावतावून मारीच मामाला हरण बनवून तुम्ही जा. मारीच म्हटलं मी जाणार नाही, तू जर का नाही गेलं तर मी तुझा वध करेल. मारीच जायला तयार झाला. स्वर्णमृगासारखी कातडी, म्हणजे तू असं रूप धारण कर हरणाचं की सीतेला वाटलं पाहिजे तू स्वर्णमृग आहे. आणि खऱ्या सीतेला रावण उचलून नेईल तर जागेवर जळून खाक होणार नाही का. म्हणून तुलसी रामायणामध्ये लिहिलं आणि वाल्मिक महाराजही सांगतात 13.5 वर्षानंतर मारीच हरणाच्या रूपात यायच्या आधी भगवान रामानं सीतेला अग्निलोकात नेऊन ठेवलं बरं का. आणि अग्निलोकातून सीतेसारखी प्रतिसीता, रावणानं ज्या सीतेचं हरण करून नेलं ती सीता खरी नव्हे. वाल्मिक रामायणामध्ये लिहिलं, तुलसी रामायणामध्ये लिहिलं, वो तो साक्षात लक्ष्मी है माँ सीता, क्या रावण की मजाल वो उसे हात लगा सके. तिरुपती बालाजी माहिती आहे, जी सीता रावणानं उचलून नेली ती तिरुपती बालाजीची बायको आहे पद्मावती. अग्निलोकात अग्नि परीक्षा नव्हे, खरी सीता अग्निलोकामध्ये गेली ना अग्निलोकातून प्रतिसीता वरती आली. तिला 6 महिने रावणानं अशोक वाटिकेत ठेवलं आणि मग जेव्हा रावणाचा वध झाला, रामानं मारलं रावणाला, तेव्हा अग्निपरीक्षा नव्हे, अशोक वाटिकेतली सीता पुन्हा अग्निलोकात गेली. अग्निलोकातली खरी सीता वरती आली. रावणानं जी सीता उचलून नेली होती त्या सीतेला वचन दिलं होतं सीतेनं की माझं तुझं लग्न माझ्या नवऱ्यासोबत लावून देईल. राम म्हणला तुला माहिती नाही सीते मी एक पत्नी आहे. बरं कृष्ण जन्मातही हिचं स्थान नाही, या जन्मात तर तूच माझी एकटी बायको आहे. कृष्ण जन्मात 16,108 बायको होतील त्याच्यातही हिचं स्थान नाही. पण यशोदेला मी वचन दिलेलं आहे की आई माझे 16,108 लग्न झाले, तुम्हाला सांभाळलं, मी गोकुळात नंतर आलो नाही, तर तुला माझं लग्न जमवता यावं म्हणून रावणानं ज्या सीतेचं हरण केलं होतं ती सीता तिरुपती बालाजीला आंध्र प्रदेशला आकाशराजेची कन्या पद्मावती होईल आणि मी रामकृष्ण बालाजी होईल. कलियुग लागल्यावर 1000 वर्षानं मी तिरुपती बालाजी बनून येईल ना, तेव्हा तू माझं पद्मावती सोबत लग्न लाव. आई यशोदे, यशोदे तू बकुला हो, मी रामकृष्ण बालाजी होतो आणि रावणानं ज्या सीतेचं हरण करून नेलं होतं ती प्रतिछाया सीता जी आहे ना ती पद्मावती होईल. स्कंद पुराणात वर्णन आलेलं आहे. आता वाल्मिक रामायणाचा संदर्भ आपण पाहू आणि हे पाहू काय तुलसी रामायणामध्ये रावण यायच्या आधी सीतेला प्रभू राम सांगतात सुनहु प्रिया व्रत रुचिर सुशीला, मी तुला सांगतोय ते व्रत नीट ऐक सीते. मै कछू करीबी ललित नरी लीला. आता मी काही मानव लीला करणार आहे म्हटले, रावण इथे येणार आहे म्हटले, आता थोड्या वेळात तो तुला घेऊन जाणार आहे. आता तुला खरं तो येऊ शकत नाही, तुला हात लावला तो जळून खाक होईल, म्हणून त्याला तुला चोरून नेता आलं पाहिजे, मला त्याला मारता आलं पाहिजे तुझ्या निमित्तानं. म्हणून तू आता माझ्या आज्ञेनं अग्निलोकात जाऊन राहा आणि अग्नी तुझ्यासारखी सीता इथे पाठविल, छायारूपी सीता म्हणजेच मायावी सीता. आणि रावण जिला घेऊन जाईल ती मायावी सीता आहे. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, तुम पावक महु करहु निवासा, जो लगी करो निसाचर नासा. जब ही नाम सब कहा बखानी, प्रभु पद धरि ही अनल समानी. निज प्रतिबिंब राखित सीता, कैसा ही शील रूप सुविनीता. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जेव्हा रामानं सीताला समजावून सांगितलं तेव्हा ती अग्निलोकात गेली. अग्निलोकातून एक सीतावरती आली, दिसायला ती सीतेसारखीच होती. या चौपाईचा अर्थ राक्षस बिलकुल धोका खातील, कोणत्याच बाबतीत कमी नाही. 13.5 वर्षामध्ये हरण खूप पाहिले होते माता सीतेनं. मायावी मारीच मामा हरणीच्या रूपात आला. सीता म्हणली मायावी सीता. आता खरी सीता तर अग्नीत गेली, रामाला अग्निलोकातून वरती रावणाला मारल्यावर भेटणार आहे तिच्या शिलाचं रक्षण. ही मायावी सीता आहे. ती म्हणली मला ती हरणीची चोळी पाहिजे. वेळेचा अभाव, विलंब न करता. सर्वांना माहिती आहे राम हरणाच्या पाठीमागे गेले. रामानं लक्ष्मणाला सांगितलं पूरब का सूरज भी पश्चिम से उजाए लेकिन भाभी को छोड़ करके आना नहीं लखन. लक्ष्मण आणि सीता कुटियेमध्ये थांबले. इकडे मारीचानं हरणाचं रूप धारण केलं. मायावी सीतेनं रामाला हरणाच्या पाठीमागे पाठवलं आणि हरणाच्या पाठीमागे जेव्हा राम गेले, हरण खूप लांब घेऊन गेलं त्या रामाला आणि खूप लांब नेल्यानंतर रामानं हरणाला बाण मारला. रामाने जसा हरणाला बाण मारला
तर हरिण दुष्ट मेलं रामाच्या हातानं, पण मरताना त्यानं भाच्याचं काम केलं. है लखन मेरे भाई मुझे बचा, मैं तुम्हारा भाई राम तुम्हें पुकार रहा हूं, मेरे प्राण संकट में है लखन, जल्दी से चले आओ. मारीच्यानं मरताना काय केलं, त्या हरिणीच्या रूपातल्या मारीच्यानं रामाचा आवाज काढा मारताना, आणि लक्ष्मणाला कन्फ्यूज केलं की मी मरतोय, माझे प्राण संकटात आहे, माझ्या भावा पळत पळत ये. हा आवाज मायावी सीतेनं ऐकला, आणि मायावी सीता लक्ष्मण भाऊजीला म्हणाली, अहो लक्ष्मण भाऊजी, अहो लक्ष्मण भाऊजी, लवकर जाते बघा, तुमचे दादा संकटामध्ये आहे. अगं वहिनी तू काळजी करू नकोस, दादानं मला आज्ञा दिली आहे, पूर्वेकडचा सूर्य जरी पश्चिमेला उगवला तरी मला त्यांनी यायला नाही सांगितलंय, मला त्यांनी तुम्हाला सोडून जायला नाही सांगितलंय. हे जंगल आहे, इथे निशाचर फिरतात, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, मी नाही जाणार. आता 13.5 वर्षामध्ये सीतामाईनं लक्ष्मणाला पोरासारखं सांभाळलं. धीर पोरासारखाच असतो, बरोबर आहे की नाही? वहिनीला धीर पोरासारखाच असतो, पोरासारखं सांभाळलं खऱ्या सीतेनं लक्ष्मणाला. मायावी सीता म्हणली जा, लक्ष्मण म्हणला मी जाणार नाही. मायावी सीता लक्ष्मणाला बोलू लागली, हा तरीच मला वाटलं. 14 वर्षाचा वनवास फक्त माझ्या नवऱ्याला रामाला झाला होता. दुःखद करुणाजनक प्रसंग आहे. माझ्या नवऱ्याला वनवास झाला, पतिव्रता म्हणून मी माझ्या नवऱ्यासोबत आले. पत्नीचं कर्तव्य आहे, जिथे जिथे नवरा जाईल तिथे तिथे पत्नीनं जायचं. तुमचं काय काम होतं आमच्या दोघात यायचं? कोण बोलू लागलं? खरी सीता नाही, मायावी सीता बोलते. भरत भाऊजी नाही आले, शत्रुघ्न भाऊजी नाही आले, आणि तुम्हीच बरं आले. आता माझ्या लक्षात आलं, हा तुमचा डाव मी आता चांगलाच ओळखला. तुम्हाला असं वाटतं की तुमचे दादा त्यांचं काहीतरी बरं वाईट झालं पाहिजे आणि मी तुम्हाला वध झाले पाहिजे, नाही का? अहो वहिनी काय बोलताय तुम्ही? देवाची शपथ, दादाची शपथ, बस आता पुढे एक शब्द जरी बोलाल तर माझं मेलेलं तोंड पाहाल. बस. माझ्या दादाच्या आईची कौशल्याची आणि माझ्या आईची सुमित्राची आण घेऊन सांगतो, मी माझ्या स्वर्गीय वडिलांची शपथ घेऊन सांगतो, बहिणी मी तुमचं लग्न झाल्यापासून तुमचा चेहरा सुद्धा पाहिला नाही. मी फक्त तुमच्या पायांची बोटं पाहिली. मी आई समजून, तुम्हाला कौशल्या सुमित्रा समजून तुमच्या पायाचं दर्शन घेतलंय. मी कधीच तुमच्या मुखाचं अवलोकन केलं नाही. तुम्ही आज मला असं ऐकवताय? ठीक आहे, तुम्हाला माझ्यावर संशय येतो ना की मी वाईट भावनेनं इथे तुमच्या दादासोबत आलो. ठीक आहे, दादाची आज्ञा नाही आहे की मी तिकडे जावं, पण मी जातोय जेणेकरून तुम्हाला माझ्यावर विश्वास यावा म्हणून. पण ऐका, माझ्यासारख्या 14 वर्ष व्रताचं पालन करणाऱ्या एका साधकाचं तुम्ही हृदय दुखवलं म्हणून मी तुम्हाला श्राप देतो. वाल्मिकजी लिहितायत, वाल्मिक महाराजांना श्राप दिला होता. या सीतेच्या ऐवजी का होईना मायावी सीतेला तुम्ही 6 महिने राक्षसाच्या तावडीत जाऊन पडाल म्हणून तर रावणाला सोडून नेता आलं ना. हां बरं, एक काम करा, आता कमीत कमी मी दादाला वाचवायला जातो, पण हे बघा बाणानं मी एक रेषा काढतोय कुटियेच्या बाहेर, याच्या बाहेर प्रवेश करू नका, तुम्हाला दादाची शपथ आहे. आणि लक्ष्मण रामाकडे गेला. तिकडे रामानं बारीच्याचा वध केला. राम थोडं थकून बसले होते. सीतेला बोलून लक्ष्मण निघून गेला. रावण साधूच्या वेशात आला. रावणानं पाहिलं राम तिकडे गेला मारीच्याला मारायला, लक्ष्मणही निघून गेला आडोशानं. साधूच्या वेशामध्ये रावण आला आणि कुटियेमध्ये प्रवेश करू लागला. लक्ष्मण रेषा होती ती आग निर्माण झाली, त्याला आतमध्ये जाता येईना. त्यांनी हाक मारली, ए माई, बहुत दूर से आया मैं साधु हूं, तीर्थ यात्रा करके आया हूं, इस जंगल में बस तेरी ही कुटिया दिखाई दे रही है, मुझ भूखे को रोटी खिला दे मां, तेरा कल्याण हो जाएगा. मायावी सीतेनं फळाची टोपली भरून आणली आणि रावणाला फळाची टोपली देऊ लागली. आता याला चोरून न्यायचं होतं ना सीतेला. हा म्हणला बाहेर येऊन वाहन ना आई. ती म्हणली मी बाहेर नाही येणार, माझ्या ना पतीची आणि दीराची आज्ञा, मी बाहेर नाही येणार, तुम्ही असंच घ्या. नाही नाही, मी नाही घेत तसं, तुम्ही बाहेर येऊन वाढा मला. नाही नाही, मग आतमध्ये या, मी तुमची पूजा वगैरे नाही, मी आतमध्ये येत नाही, मी लोकांच्या पर घरात वास करत नाही मी. कारण की दुसऱ्याच्या घरी राहणं सुद्धा लक्ष्मी जाते म्हणले. दुसऱ्याच्या घरी जास्ती विनाकारण मुक्काम केला, परग्रही वास जर का केला तर लक्ष्मीची हानी होते. गुरुचरित्रामध्ये लिहिलंय माझ्या. ये गुरुचरित्र मेरे साथ में चलता है. ये कभी एक्सीडेंट नहीं करवाता, ये किसी की गाड़ी को कभी गाड़ी नहीं ठुकवाता. इसमें बड़ी शक्ति है, बड़ा सामर्थ्य है, लेकिन इसका बहुत, नवनाथ और गुरुचरित्र में ऐसी शक्ति है प्यारे, ऐसी शक्ति है कि कोई दुनिया का तांत्रिक मांत्रिक भूत प्रेत पिशाच बाधा करणी कौटाल करने वाला इसके सामने नहीं टिक पाता. याच्यामध्ये लिहिलंय ते. मी नाही येत आतमध्ये, मग तू बाहेर ये, मी बाहेर नाही येत.
अगं तूच बाहेर येऊन वाढ, मी भिक्षा मागतो नाही तर बघ श्राप देऊन टाकेल. मला माहिती आहे तुझा नवरा आणि तीर तिकडे गेले, मी जाऊन भस्म करून टाकेल त्यांना. अरे बाप, इतकं तंतोतंत सांगतोय. मायावी सीता होती, बाहेर गेली आणि जशी बाहेर आली लक्ष्मण रेषेच्या आणि रावणाच्या या भिक्षा झोळीमध्ये फळं टाकू लागली, तेच रावणानं स्वतःचं खरं रूप प्रकट केलं आणि खरं रूप प्रकट करून दशानन रावण हसू लागला मोठमोठ्यानं. अरे तू कोण आहे? मी रावण आहे. हे काय करतोयस? मी तुझं हरण करतोय, तुला घेऊन जायला आलो. अरे नको, मला नको नेऊ, चल. मायावी सीतेचा हात धरला रावणानं, पुष्पक विमानाचं आवाहन केलं. पुष्पक विमानामध्ये मायावी सीतेला ओढून घेतलं आणि रावण सीतेला घेऊन जाऊ लागला. होती मायावी पण रडू लागली खरी. हे रामा, हे माझ्या स्वामी, हे माझ्या प्राणनाथा, अहो भाऊजी मला माफ करा. अहो तुम्ही बरोबर म्हणले होते मला या लक्ष्मण रेषेच्या बाहेर यायचं नाही म्हणून, पण हा दुष्ट मला घेऊन चाललाय. लवकर या, मला वाचवा, आम्हाला वाचवा. सर्वांना माहीत आहे दुःख आक्रंदित असा हा प्रसंग आहे. पुढून रावण घेऊन जाऊ नये माता सीतेला म्हणून जटायू नावाचा पक्षी आला आणि जटायूनं रावणाला युद्धाचं आवाहन दिलं. जटायू म्हणला, थांब दुष्टा, मी तुला सीतेला घेऊन जाऊ देणार नाही. जास्ती वेळ युद्ध करून आपला टाईम खराब करण्यापेक्षा आपण दोघं काय करू, चटमंगनी पट ब्याह, एकमेकाचं मरण कशा ते सांगून देऊ एकमेकाला, सनकन मोकळे हो. नाही तर काय, तू मला मारतोय, मी तुला मारतोय, कोणीच मरणा. कशाला टाइम वेस्ट करायचा? तू सांग तुझं मरण कशात आहे. तुला रामाची शपथ आहे म्हणले, खरं सांग. या भडवेनी काय केलं, आपलं रावणाने त्याला रामाची शपथ घातली. त्यानं खरं सांगितलं, माझे दोन्ही पंख उपटले का? माझे दोन्ही पंख उपटले की माझं मरण आहे म्हटले. तुझं सांग रे म्हणले लबाडा. आता याचं मरण रावणाचं बेंबीमध्ये होतं. याच्या बेंबीमध्ये जन्मापासून एक अमृत कुपी होती. ती अमृत कुपी जर का फुटली तर हा मरणार होता, पण यांनी सांगितलं नाही जटायूला. हा म्हणला रावण, खोटं बोलला रावण. रावण म्हणला, माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला जर का बाण मारला तर मी मारणार आहे. इतकं खोटं बोलला रावण. जटायू जे झाला, जटायूनं झडप मारली आणि जशी झडप मारली तर जटायूनं आपली चोच रावणाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला मारली. अंगठा फुटला, भळाभळा रक्त वाहायला लागलं. तितक्यात या दुष्टानं कृपण नावाचं शस्त्र काढलं. तुलसीरामानात लिहिलं, कृपण नावाचं एक शस्त्र होतं रावणाकडं. त्या शस्त्राने यांना जटायूचे दोन्ही पंख छाटले आणि जटायू रक्तबंबाळ अवस्थेमध्ये राम राम करत 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 खाली पडला. अतिशय करुणाजनक आक्रंदित प्रसंग. जटायू रडू लागला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. का माहिती आहे? रामाची शपथ घातली त्यांनी मला, मी खरं सांगितलं. आणि रामाचं नाव घेणारेलाही लोक फसवतात. तो मला लबाड बोलला, त्यांनी मला मारलं, मी मरतो याचं मला दुःख नाही, पण मी रामाच्या पत्नीला वाचवू शकत नाही. इथे रामही नाही, लक्ष्मण नाही, आणि हा दुष्ट माझ्या समोरून रामाच्या पत्नीला सीतेला घेऊन चाललो याचं त्याला दुःख होतंय. तो रडू लागला ढसा ढसा. हे रामा, हे लक्ष्मणा, मला माफ करा. हे रामा, मी तुमच्या जानकीला सीतेला वाचू शकलो नाही. हा दुष्ट रावण तुमच्या पत्नीला घेऊन चालला आहे. वाल्मिक रामायणात वर्णन आलं, युद्ध चालू असताना रावणाला नग्न केलं होतं. इतकं युद्ध झालं होतं, घनघोर असं युद्ध झालं होतं. जटायूनं रावणाच्या अंगावर एकही कपडा ठेवला नव्हता. मायावी सीतेला रावण घेऊन जाऊ लागला. जटायूला जखमी करून रस्त्यानं जाताना रावणाला किष्किंधा नावाचं नगर लागलं. त्या किष्किंधा नगरामध्ये 2 पर्वत होते, एक मातंग पर्वत आणि ऋषमुख पर्वत. मातंग पर्वतावरती 5 वानर उभे होते, नळ नीळ जांबुवंत, सुग्रीव आणि हनुमंत. नळ नीळ जांबुवंत, सुग्रीव आणि हनुमंत. सीता ओरडतच होती रस्त्यानं, मला कोणीतरी वाचवा हो, वाचवा हो कोणीतरी. हा दुष्ट रावण मला घेऊन जातोय. माझ्या नवऱ्याला माहिती नाही, माझ्या दीराला माहिती नाही. माझ्या दीराला मी खरं वाईट बोलून हाकलून दिलाय आणि माझा नवरा हरणीच्या पाठीमागे गेला. अहो मला कोणीतरी वाचवा हो, माझ्या नवऱ्याला जाऊन सांगा, माझ्या दीराला जाऊन सांगा हो. हनुमान हा आवाज ऐकू लागला हो. हनुमानानं उड्डाण केलं. हनुमानाला वाटलं मी वाचवावं. हनुमानाची रामाची अजून भेट झालेली नाही. हनुमानाला वाटलं आपण वाचवावं. हनुमानानं उड्डाण केलं, पण हनुमानाला ते पुष्पक विमान धरता येईना. मग सीतेनं पाहिलं हा कोणतरी कामाचा दिसतोय, म्हणून माता सीतेनं कानातले केयूर नुपूर, कानातले कुंडल नुपूर आणि केयूर आपल्या अंगावरचे 3 दागिने काढले आणि साडीचा पदर फाडून त्याच्यामध्ये गठोडी बांधली आणि त्या आपल्या अंगावरचे आभूषणे रत्न अशी गठोडी बांधून खाली फेकलं. हनुमानानं झेललं. हनुमानाला वाटलं जो मागेल त्याला देऊन टाकू. हनुमानानं ते पुरून ठेवलं आणि मग रावण मायावी सीतेला घेऊन लंकेमध्ये आला. वेळ संध्याकाळची आहे. लंकेमध्ये अशोक वाटिका आहे. अशोक वाटिकेमध्ये अशोक वन आहे. अशोक वाटिकेतल्या अशोक वनामध्ये लंकेमध्ये त्रिजटा नावाची राक्षसी आहे. त्या राक्षसीच्या निगराणीमध्ये 5 कोटी राक्षस आहेत. 5 कोटी राक्षसाच्या निगराणीमध्ये माता सीतेला ठेवलं. इकडे राम बसलेले आहे, खूप लांब गेले होते, आधीच थकले होते म्हणून परेशान आहे. आणि लक्ष्मणाला येताना पाहिलं आणि लक्ष्मणाला म्हटले, अरे बाबा तू का आला? मला वहिनी वाईट बोलली म्हणून मला यावं लागलं. काय? अरे
हे काय केलं तू लक्ष्मणा? अरे मी तुला शपथ दिली होती ना, तू माझी आज्ञा मोडलीस. दादा मला तुमची आज्ञा मोडायची नव्हती, मला माफ करा. पण वहिनी मला इतके वाईट शब्द बोलली की तुम्ही मी सांगू शकत नाही दादा तुम्हाला, पण मी तिथे थांबू शकत नव्हतो. अरे बाबा तुझं सगळं खरं आहे रे, पण मला असं वाटतं, माझं हृदय हे बघ थरका पुडायला, मला असं वाटतं काहीतरी बरं वाईट झालं. चल लवकर आता आश्रमात जाऊन पाहू. मला वाटतं की सीता आश्रमात नाही, हो ना हो तिच्यासोबत काहीतरी वाईट झालं असेल. दोन्ही भाऊ परत जोऱ्यानं सैरा वैरा पळत पळत आश्रमामध्ये येतात. आणि आश्रमामध्ये येऊन पाहिलं कुटलीमध्ये रावण मायावी सीतेला उचलून घेऊन गेला होता. हे रामाला माहिती आहे, पण मानव लीला करायची म्हणून देवाला रडायची इच्छा नसतानाही रामाला रडून घ्यावं लागलं, कारण की खरी सीता तर रामानंच अग्निलोकात पाठवली ना. पण लोकांना दाखवायचं आहे की राक्षसानं माझी पत्नी पळवून नेली. भगवान राम रडू लागले, अगं हे सीते, हे सीते कुठे आहेस तू? आणि लक्ष्मण म्हणाला, वहिनी अहो मला माफ करा, हे काय झालं? तुम्ही मला वाईट बोललात म्हणून मी दादाकडे गेलो, आणि दादाही मला आता बोलते तुम्ही नाही. वहिनी माफ करा मला, माझा राग धरू नका, पण एकदा दादा समोर प्रकट व्हा. वहिनी हे सीते, वहिनी सीते. सापडत नाही सीता. सगळ्या जंगलाला आरोळ्या देऊन भगवंत म्हणतात, हे सीते वहिनी, सीते वहिनी, सीते वहिनी. सगळ्या झाडांना वृक्षांना, काही पर्वत आहेत, काही दगड आहे, शिळा आहे. रामाच्या जन्माच्या आधी रामाची प्रतीक्षा करत होते. राम सीतेच्या निमित्तानं त्यांना आलिंगन देऊ लागले. एका दगडाला बिठ्ठी मारली. अरे हे दगडा बोलणारे तू बोल ना, माझी बायको माझी सीता पाहिली का? रामाचा असा शोक पाहून लक्ष्मणालाही गही भरून आलं. आणि असं करता करता पुढे जटायू भेटला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये. जटायूला पाहिलं प्रभू रामानं तर मोकळून रडायला सुरुवात केली. अरे जटायू, ही तुझी अवस्था कोणी केली आणि काय झालं? प्रभू रावण आला होता दक्षिणेकडून. पुष्पक विमानामध्ये त्यानं माता सीतेला तो घेऊन गेला. त्यांनी मला तुमची शपथ घातली, माझं मरण विचारलं, मी खोटं नाही बोलू शकलो. माझे पंख उपडले की माझं मरण आहे, मी त्याला सांगितलं. त्यांनी माझे पंख छाटून टाकले. देवा तो मला लबाड बोलला आणि सीतेला घेऊन गेला. मला माफ करा देवा, मी तुमच्या पत्नीला वाचवू शकलो नाही. जटायू मी तुला जिवंत करतो. नको देवा, मला जिवंत केलं तर काय उपयोग होईल माझ्या योगदानाचा? मला तुमच्या मांडीवर मरू द्या देवा. राम रडत रडत खाली बसले बाजूला. लक्ष्मण, दादा रडू नका. बघा यांनी वाचवायचा प्रयत्न केला, भेटेल आपल्याला. वहिनी काळजी करू नका, दादा रडू नका. जटायूनं प्रभू रामाच्या मांडीवर मान ठेवली आणि जटायूनं प्राण सोडला रामाचं नाव घेऊन. आणि मग भगवान राम पुढे जाऊ लागले. पुढे भगवान रामाला एक आश्रम भेटला. तो आश्रम होता शबरीचा. थोडक्यामध्ये माता शबरीची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. आधी कबंदाचा उद्धार केला आणि सांगितलं एका भिल्लाची मुलगी होती शबराची, शबरी. तो शबर नावाचा राजा, भिल्लांचा राजा असल्यामुळे शबरीचं लग्न ठरवलं होतं. आणि मग पाहुणे पाहायला येणार म्हणून जनावर कापल्या जाणार होते. दावण जनावरांची, पशुची, माठ दारूचे. माझ्या लग्नासाठी इतक्या जणांचा बळी जाणार हे तिला आवडलं नाही. ती तिथून पळून गेली आणि लपून बसली आणि मातंग गुरुदेवाच्या सानिध्यात आली. पंपा सरोवराजवळून मातंग गुरुदेवाचा आश्रम फार जवळ होता. इथे राहू द्या शबरीला, आता कथा चालू आहे, इथे घेऊन या शबरीला. मातंग गुरुदेव खूप अधिकारी सत्पुरुष होते. मातंग गुरुदेवाच्या आश्रमापासून पंपा सरोवराचा रस्ता, शबरी ही भिल्लाची मुलगी असल्यामुळे सकाळीच उठून झाडून ठेवायची. तुलसी रामायणामध्ये लिहिलं. मातंग गुरुदेव त्यांच्या शिष्यांना माहीत नसायचं हे कोण झाडत आहे. झाडायची नाही का, झाडावर जाऊन बसायची का? मला जर का धरलं विचारलं तो कोण आहे, मी जर का म्हणले त्यांना मी भिल्लाची पोरगी आहे, तर मला बोलतील की तू आमचा रस्ता झाडला म्हणून. शबरीला एक दिवस शबरी म्हातारी झाल्यामुळे गुरुदेव का नाही म्हटले तिला, पण म्हणले अहो गुरुदेवा, अहो आपण उच्च कुळातले, रोज हिनं झाडलेल्या रस्त्याहून आपण पंपा सरोवराला आंघोळीला गेलो, धर्म भ्रष्ट झाला आपला, चला परत आंघोळ करून येऊ. मी नाही जात, तुम्हीच जा. हे गेले आंघोळीला. हे आंघोळीला गेले, रक्त दिसलं सरोवरामध्ये, रक्त. शिष्य घाबरले, परत वापस आले. गुरुदेवा रक्त आहे. बरोबर आहे. निस्वार्थ भावानं केलेल्या सेवेला तुम्ही नाव ठेवता, तिला भिल्लीन म्हणता. माफ करा. शबरीचे पाय धरू लागले. माझे पाय नका धरू.
आणि मग शबरी मातंग गुरुदेवाच्या सानिध्यात राहू लागली. तिला प्रवचन ऐकण्याची संधी मिळू लागली. मातंग गुरुदेव एक दिवस सकाळी शबरीच्या आश्रमात आले, म्हणले मला जायचं, मी अवतार संपवतो. मी काय करू देवा, तू थांब. का? कारण की एक दिवस भगवान राम तुझ्या दरवाजात येणार आहे. मी कसं ओळखणार? राम आणि लक्ष्मणच तुझ्या दरवाजात येतील, त्यांच्याशिवाय कोणीच राहणार नाही. आणि मग ही कथा तेव्हा सांगितली शबरीला. मातंग गुरुदेवान जेव्हा रामाचा जन्म झाला नव्हता, मग रामाचा आणि लक्ष्मणाचा जन्म झाला, त्यांचं लग्न झालं, वनवास झाला. वनवासाच्या अंतर्गत सीतेचं हरण झालं. आणि सीतेचं हरण झाल्यानंतर राम आणि लक्ष्मण तो दिवस उजाडला ज्या दिवशी भगवान राम आणि लक्ष्मण शबरीच्या कुटियेमध्ये येणार होते. रोज वाट पाहिजे शबरी रामाची. आज भी नहीं आए प्रभु, आज भी नहीं आए प्रभु, बडभाग नहीं हमारा. भगवान राम येतील, मी आसन टाकेल, त्यांना आसनावर बसवेल, मी त्यांचे पाय धुईल, त्यांना चंदन लावेल, गळ्यामध्ये हार घालेल, जंगलात जाऊन फुलं वेचून आणेल, हार बनवेल, गळ्यात टाकेल आणि बोरं त्यांना खाऊ घालेल. ऐसे अरमान सजा करके शबरी ने रखे थे. राम लक्ष्मण आ रहे हैं माता शबरी के पास में. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. भगवान राम और लक्ष्मण आ रहे हैं शबरी माँ की कुटिया में. इस झांकी का दर्शन करें. शबरी की कुटिया श्री राधा हो आएंगे रघुराई, उनको आसन पे बिठाऊंगी. आएंगे रघुराई, उनको आसन पे बिठाऊंगी. मीठे 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 पैर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे 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 पैर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे 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 पैर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ में लक्ष्मण का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जय हो हरि बोल. बगिया में जा करके मैं तो कलियां चुन चुन लाऊंगी. बगिया में जा करके मैं तो कलियां चुन चुन लाऊंगी. बगिया में जा करके मैं तो कलियां चुन चुन लाऊंगी. बगिया में जाके मैं तो कलियां चुन चुन लाऊंगी. ओ हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. हाँ, पूजा की थाली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. मेरे श्री राम का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. देखिए शबरी माँ, इतने दिन जैसे ही इंतजार किया, वो दिन आज वो सपना पूरा हो गया.
किसी के दर पर न आने वाले साक्षात प्रभु राम लखन माँ शबरी की कुटिया में पधारे। माँ शबरी ने दिल में कई अरमान सजा रखे थे, प्रभु आएंगे, आसन पर बिठाऊंगी। लेकिन जैसे ही प्रभु को सामने देखा तो सुध-बुध खो बैठी। आसन नहीं मिल रहा है, वैसे ही प्रभु नीचे बैठ गए। पैर धोने के लिए कोई पात्र नहीं है, अपने दोनों हाथ ऐसे रख दिए जमीन के बल, उसी पर प्रभु के पैर रख लिए और अपना माथा भगवान के पैर रख दिया। और इतना रोई माँ शबरी कि आंखों से अश्रुधाराएं निकल आई और प्रभु के चरणों का अभिषेक कर डाला। लगाने के लिए चंदन नहीं, फूल नहीं, खाने के लिए बस बेर है, बेर दिए बेर। बोर देऊ लागली शबरी खायला रामाला लक्ष्मणाला। पाहिलं प्रत्येक बोर टोचलेलं आहे। लक्ष्मणाच्या लक्षात आलं हे बोर उष्टे आहे वाटतं। प्रभू खाईये। शबरी हे बोर कुठून आणले? देवा याच बगीचेतून वेचून आणले आहेत, पण तुम्हाला आंबट आणि तुरट बोर जाऊ नये म्हणून माझ्या शुद्ध दातानं मी चाखून पाहिले आहे आणि जे गोड बोर असतील तेच तुम्हाला दिले आहे। लक्ष्मणाला वाईट वाटलं। लक्ष्मण म्हणला दादा अहो हे या म्हातारीचे उष्टे बोर आहे, खाऊ नका। राम लक्ष्मणाला म्हणाले नाही रे, ही तिची भक्ती आहे, हिला पाहून मला कौशल्यान तुझ्या आई सुमित्रेची आठवण येते। लक्ष्मण बोर खाऊ लागला नुसतं आणि खाता खाता खाण्याचं नाटक करून फेकू लागलं, पण रामानं खरे बोले खाल्ले। क्यों? बोरे खाए भील नीचे। भगवान तो भाव का भूकेला है प्यारे, भगवान तो प्रेम का भूकेला है। हाँ शबरी के अरमान पूरे हो गए और इसलिए तो मेरे श्री राम का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। मेरे श्री राम का पावन होगा, शबरी की कुटियां का पावन होगा। अच्छी बातें प्रभु को सुनाऊंगी। अच्छी बातें प्रभु को सुनाऊंगी। साथ साथ लक्ष्मण का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। मेरे श्री राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। इस झांकी के दर्शन करे, आंखों में बस जाए और कभी देखते ही रह जाए, ऐसा ये दृश्य है बंधू। ज्या शबरीनं वाट पाहिली होती रामाची, स्वप्न जे सजवले होते तिने ते काहीच पूर्ण झाले नाही। तिने मनात विचार केला होता मी आसन टाकेल, पण घरात टाकायला आसन नाही तिच्याकडे। प्रभू येतील मी आसन टाकेल, टाकायला तिच्याकडे आसन नाही। मी देवाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेल, टाईमच भेटला नाही। फक्त बोरं मात्र खाऊ घालता आले, चंदन नाही तिच्याकडे लावायला, गळ्यात घालायला हार नाही आणि पाय धुवायला ताट नाही। लेकिन ये सब भाव उसके है। देवानं बोर खाल्ले आणि मला माझ्या आईची कौशल्याची आठवण आली शबरी। मग शबरी म्हटली देवा तुम्ही इकडे, मला माझ्या गुरुने सांगितलं होतं तुम्ही येणार, पण आजच येणार असं माहित नाही। खूप दिवसापासून मी तुमची वाट पाहते देवा, आता मी गेलं पाहिजे। शबरी आम्हालाही जायचं आहे, पण एक विचारू शबरी तुला? हो विचार ना। माझी पत्नी सीतेचं हरण केलं ग रावणानं, काय करू मला काही सुचेना। एक काम करा ना देवा, इथून तुम्ही थोडं पुढे गेलात का पंपा सरोवरापासून किष्किंधा नावाचं राज्य लागेल,
आणि त्या किष्किंधेचा राजा सध्या वाली आहे, पण तुम्हाला सुग्रीव मदत करेल. तुम्ही सुग्रीव आणि हनुमंतासोबत मित्रता करा आणि मग तुम्हाला सीतेचा शोध घेता येईल. बरं ठीक आहे शबरी, आता आम्हाला गेलं पाहिजे कारण की वेळ संपत आलेला आहे. म्हटले पहिले मला जायचं आहे, पण मी असं सोडणार नाही तुम्हाला. मला तुम्ही काहीतरी सांगा ना, मला काहीतरी ज्ञान द्या ना. नवधा भगती, शबरीनं नवविधा भक्ती विचारली रामाला आणि राम शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश करतात. हे नवधा भगती हाऊ तोही पाही, सावधान सुनु धरु मन माही. शबरीला नवविध भक्तीचं प्रतिपादन करता शबरीनं विचारलं, प्रथम भक्ती कर संतन संगा. संतांची संगत करणं ही पहिली भक्ती आहे शबरी. दुसरी भक्ती म्हणजे माझ्या कथेमध्ये रुची ठेवणं, माझ्या कथेमध्ये आवड ठेवणे, मेरी कथाओं में दिलचस्पी रखना, कथाओं के प्रति प्रेम रखना. तिसरी भक्ती आहे अभिमान रहित होऊन गुरूंच्या चरणकमलांची सेवा. गुरुच्या चरणकमलाची सेवा करताना बिलकुल अभिमान ठेवायचा नाही म्हटलं, ही तिसरी सेवा आहे. चौथी भक्ती आहे निष्कपट होऊन माझ्या गुण समूहाचं गायन करणं. मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुवेद प्रकाशा, छटदम शील बिरति बहुकरमा, निरत निरंतर सज्जन धर्मा, सातव सममोही मय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा, आठव जथा लाभ संतोषा, सपने हूँ नहीं देखई परदोषा. माझ्या रामनाम मंत्राचा जप आणि माझा दृढ विश्वास ही पाचवी भक्ती आहे शबरी. राम सांगतात जी वेदामध्ये प्रसिद्ध आहे. सहावी भक्ती इंद्रियांचा निग्रह, शील, चांगला स्वभाव किंवा चरित्र, अनेक कर्मापासून वैराग्य, निरंतर संत पुरुषांच्या धर्माचरणात रत राहणे. अगं शबरी, सातवी भक्ती आहे सर्व जगतास माझ्यामध्ये संभावानं ओतप्रोत राममय पाहणे. राम सीता राममय सब जग जाणी, सगळ्या जगामध्ये सीता आणि राम दिसायला लागणे ही सातवी भक्ती आहे शबरी. आठवी भक्ती आहे जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे, स्वप्नातही दुसऱ्याचे दोष न काढणे. नवी भक्ती आहे सरलता आणि सर्वांशी निष्कपटपणे वागणे. देवा मला गेलं पाहिजे. आणि मग शबरी बाहेर उभा राहिली आणि शबरीनं डोळे बंद केले आणि तिची प्राणज्योत मावलली. प्रभू रामानं तिला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. शबरी निघून गेली आणि भगवान राम पुढे चालू लागले. आणि इथे अरण्यकांडाला पूर्ण विराम आहे. इति श्रीमद रामचरितमानसे सकल कली कलुष विध्वंसने तृतीय सोपान समाप्त. चौथा कांड किष्किंधा कांड. 20 मिनिटाची कथा आहे. सुग्रीव आणि हनुमंतासोबत भगवंताची भेट होईपर्यंत नंतर आरतीचा क्रम असेल. आणि श्री जानकी वल्लभो विजयते. श्री गणेशाय नमः. रामचरितमानस चतुर्थ सोपान किष्किंधाकांड. कुंदेंदिवर सुंदरावती बलो विज्ञानधामा उभो, शोभाढ्यो वरधन विनो श्रुतिनितो गो विप्रवृंद प्रियो, माया मानुषरूपिणो रघुवरो सद्धर्म वरमोहितो, सीतान्वेषण तत्परो पथिगतो भक्ति प्रदोतो ही. प्रभू राम आणि लक्ष्मणजी यांच्या सौंदर्याला नमस्कार केला. किष्किंधा कांडात मंगलाचरणाच्या पहिल्या श्लोकात ब्रह्मांभोधि समुद्भवं कलिमल प्रदवंसनं चाव्ययम् श्रीमच्छंभू मुखेन्दु सुंदरवरे संशोभितं सर्वदा संसारामय भेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं धन्यास्ते कृतिनं पिबन्ति सततं श्रीरामनामामृतं. नरदेहाला आलेले जीव धन्य आहेत जे सदैव रामाच्या भक्तीचा रस पितात. आणि मग पुढे चालले बरं का. राम लक्ष्मण शबरीला भेटून पुढे चालले.
कारण शबरी म्हटली ना, तुम्हाला सीतेला शोधायचंय तर तुम्ही सुग्रीवाशी मित्रता करा. आगे चले बहुरी रघुराया, ऋषमुख पर्वत निहाराया, तरह सचिव सहित सुग्रीवा, आवत देखत अतिक बल सीमा, अति सबीत कह सुन हनुमान, पुरुष जुगल बल रूप निधान, धरि बटु रूप देखु तहि जाय, कहे सुजान जिय सगन पुजाय. राम सिया राम सिया राम, जय जय राम राम सिया राम जय जय राम. आगे चले बहुरी रघुराया, लक्ष्मण राम पुढे पुढे चालले. सीतेच्या दिशेनं पुढे पुढे निघाले प्रभू. आणि सांगितलं किष्किंधेची हद्द लागली. त्या किष्किंधेच्या हद्दीमध्ये झालं असं, त्या किष्किंधेच्या हद्दीमध्ये असं झालं की सुग्रीवासोबत हनुमंत नळनीळ जांबुवंत होते. आणि किष्किंधेचा राजा होता वाली. याची कथा अद्भुत सांगितली वाल्मिक महाराजांना. आता हे वाली आणि सुग्रीव नेमके कोण, तर सांगितलं एक इंद्राचा मुलगा होता आणि एक सूर्याचा मुलगा होता. ते कसं, किष्किंधेचा राजा वालीच्या आधी सुग्रीवाच्या आधी वृक्ष नावाचा राजा सांगितला एक किष्किंधेचा. त्याचं लग्न नव्हतं झालेलं. तो वृक्ष नावाचा राजा स्वर्गामध्ये अशा एका ठिकाणी आंघोळ करायला गेला की जिथं माणूस आंघोळ केल्यावर बाई व्हायचा. याला नव्हतं माहित ते. हा वृक्ष नावाचा राजा स्वर्गामध्ये त्या जागेवर गेला आणि त्या जागेवर जाऊन त्याने आंघोळ केली आणि त्या जागेवर गेल्यावर तो झाला बाई. तो राजा बाई झाल्यानंतर रस्त्यानं इंद्र आणि सूर्य चालले होते. इंद्रानं सूर्यानं त्या बाईला पाहिलं म्हणून इंद्राचं आणि सूर्याचं दोघांचंही रेत त्या बाईजवळ पडलं. कोणत्या, जो वृक्ष राजा बाई झाला होता का स्वर्गामध्ये, त्या बाईजवळ दोघांचं रेत पडलं. इंद्राचंही पडलं आणि सूर्याचंही पडलं. ते रेत जे पडलं होतं त्या रेतापासून 2 बाया झाल्या, 2. आता कसं करायचं. ब्रह्मदेव तिथे आले. ब्रह्मदेवानं इंद्राचं जे रेत पडलं होतं, सूर्याचं जे रेत पडलं होतं, त्या रेतापासून ज्या बाया झाल्या होत्या ना, त्या बाया झालेल्या दोन्ही बायांना माणसं केलं, पुरुष केलं. इंद्रापासून झालेल्या रेताला जी बाई झाली होती तिला पुरुष केलं आणि त्याचं नाव पडलं वाली. आणि सूर्याचं जे रेत पडलं होतं त्या रेतापासून जी बाई झाली होती त्याचं नाव झालं सुग्रीव. सूर्याचा मुलगा सुग्रीव, इंद्राचा मुलगा वाली. आणि तो जो वृक्ष नावाचा राजा होता त्यालाही परत माणूस केलं आणि सांगितलं जा यांना तुझ्या राज्यात घेऊन जा. तो वृक्ष नावाचा राजा वाली आणि सुग्रीवाला खाली घेऊन आला. नंतर वृक्ष राजानं मोठ्या मुलाला वालीला राज्याभिषेक केला आणि वृक्ष राजा ब्रह्मलीन झाला. आता वालीचं लग्न झालं तारेसोबत आणि सुग्रीवाचं लग्न झालं रुमेसोबत. वालीच्या बायकोचं नाव तारा, मुलाचं नाव अंगद, सुग्रीवाच्या बायकोचं नाव रुमा. दोघं सख्खे भाऊ, दिसायला सारखंच शक्ती त्यांच्यात. महिषासूर सांगितला देवी भागवतामध्ये, म्हशीचं पोरग महिषासूर. त्या महिषासुराचं एक पोरग होतं दुदुंभी. ते दुदुंभी ब्रह्मदेवाकडे गेलं म्हणलं मला युद्ध करण्यासाठी एखादा योद्धा दा. म्हणले जाय तुझी खुमखुमी जिरवायची असेल तर वालीकडे जाय किष्किंधेत, ते तुला चांगली अद्दल घडवीन. महिषासुराचा मुलगा दुंदुभी वालीकडे आला, मला तुझ्यासोबत युद्ध करायचं आहे. वालीनं जेच उचललं त्याला त्या दुंदुभीला असं गरागरा फिरवलं आणि गरागरा फिरून दिलं आकाशाच्या दिशेनं फेकून. तर त्याला जसं वरती भिरकावलं ना वालीनं, तेव्हा तो ऋषमुख पर्वत आणि मातंग पर्वतावर त्या राक्षसाचं शरीर साधू संतांच्या आश्रमाला तोडतच निघलं. म्हणून मातंग पर्वतावर आणि ऋषमुख पर्वतावर असलेल्या मातंग गुरुदेवाचे आश्रम त्या राक्षसाच्या शरीरानं वालीच्यामुळे तुटले. म्हणून मातंग ऋषीनं श्राप दिला की आज से वाली बंदर यदि मातंग और ऋषमुख पर्वत पर पैर रखेगा तो मारा जाएगा. जात नव्हता तो. आता वालीन सुग्रीवाचे संबंध अजूनही चांगलेच आहेत. पण झालं असं, दुंदुभीचा मुलगा मयासूर, महिषासुराचा मुलगा दुदुंभी आणि दुंदुभीचा मुलगा मयासूर. मयासूर म्हणला मी माझ्या बापाचा बदला घेईल, चल माझ्यासोबत युद्ध करायला. वालीला मयासूर पाताळात घेऊन गेला. वाली सुग्रीवाला म्हणला मी युद्धाला चाललो माझ्या भावा, मी जर का 1-1.5 वर्ष वापस नाही आलो तर समजावं माझं बरं वाईट झालं आणि तू राजा होऊन जा. मयासूर वालीला एका भुयारात घेऊन गेला पाताळात. 20 महिने दोघांचं युद्ध चाललं. वाली बाहेर येईना आणि मयासूर बाहेर येईना. सुग्रीव बाहेर उभा आहे गुफेच्या. रक्ताची धार प्रवाहित झाली. याला वाटलं त्या राक्षसानं माझ्या भावाला मारलं. सुग्रीवानं काय केलं,
तो राक्षस बाहेर येऊ नये, माझ्या भावाला जसं मारलं तसं मलाही मारू नये. पण आतमध्ये वालीनंच त्या राक्षसाला मारलं होतं. पण सुग्रीवाचा गैरसमज झाला की त्या राक्षसानंच माझ्या भावाला मारलं. म्हणून एक अशी शिळा घेतली, दगड, आणि तो दगड शिळवा त्या भुयाराच्या तोंडाला अशी आडवी लावून टाकली. बाहेरच येता येईना वालीला. वालीचा गैरसमज झाला की माझ्या भावानं राज्य घेण्याकरता मला कोंडून ठेवलं. कसा बसा वाली बाहेर आला. वाली बाहेर यायच्या आधी वाली मेला असं समजून सुग्रीव राजा झाला. आणि वालीला वाटलं तुम्हाला मारण्याकरता हे केलं म्हणून. नाही, खोटं वाटलं. सुग्रीवाचं वालीचं भांडण झालं आणि सुग्रीवाला वालीनं हाकलून दिलं. सुग्रीवाची बायको रुमाही हिसकून घेतली. आणि तो सुग्रीव हनुमंतासोबत, नळनीळ जांबुवंतासोबत ऋषमुख पर्वतावर होता. हे 5 जण 6-6 महिन्याला यांचं युद्ध व्हायचं. कोणाचं? सुग्रीवाचं आणि वालीचं. पण सुग्रीव जिंकतच नव्हता. रस्त्यानं येताना राम लक्ष्मणाला पाहिलं आणि सुग्रीवाच्या मनात संशय निर्माण झाला. पठये बाली होई मन मैला भागो तुर तजो यह सैला. माझ्या मोठ्या भावाच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप द्वेष आहे. असं वाटतं की हनुमाना, सुग्रीव म्हणाला, त्यांनी आपल्याला मारायला 2 हे राजकुमार पाठवलेत. हा पर्वत सोडून आपण लगेच पळून जाऊ. मग तुलसी रामायणामध्ये लिहिलं की हनुमानानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं. आणि राम लक्ष्मण नेमके कोण आहे? राम लक्ष्मण नावही माहीत नाही. नेमके हे कोण आहेत? वालीनंच पाठवले की कोणी दुसरे आहेत? ब्राह्मणाच्या रूपात गेला तुलसी रामायणात. आणि वाल्मिक रामायणात सांगितलं मोठमोठाले पर्वत, दगड, झाडं घेतले आणि राम लक्ष्मणाच्या अंगावर फेकले. हनुमानानं बाणानं लक्ष्मणानं आणि रामानं त्याचा संहार केला. विप्ररूप धरी कपितः गयहू माथ नाही पूछत असं भयव. ब्राह्मणाच्या रूपात हनुमान गेला, तुम्ही कोण आहे ते लवकर सांगा. हनुमान ब्राह्मणाच्या रूपात लक्ष्मण रामासमोर गेला. आणि तुम्ही कोण आहे सांगा. तर सांगितलं आम्ही दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण आहो. लगेच हनुमानानं काय केलं? पाय धरले. कोणाचे? रामाचे. बोलिए सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय. पूरी दुनिया जानती है क्या? पूरी दुनिया जानती है ये भारत देश मेरे राम के सिवा नहीं चलता. क्योंकि भारत में मेरे राम का नाम है र. भारत का र निकाल दीजिए, क्या होता है? देखिए क्या होता है? भात हो जाता है. राम का र है तो भारत है, र निकल दिया है तो भात हो जाएगा. और पूरी दुनिया हमारे भारत को भात के जैसे वरण में डाल करके खा लेगी. राम है इसलिए भारत है, बिना राम के भारत नहीं. राम से ही भारत चल रहा है. लेकिन क्या जानते हो? वो भारत भी मेरे हनुमान से, वो भारत मेरे राम से चल रहा है, लेकिन वो राम भी मेरे हनुमान से चल रहा है. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना. रामायण पढ़ ली है, बात मैंने समझ ली है. से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. अरे रावण मरे ना, रावण मरे ना, रावण मरे ना श्री राम के बिना. अरे लंका जले ना हनुमान. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना.
लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था। लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था। लक्ष्मण बचे ना, लक्ष्मण बचे ना, लक्ष्मण बचे ना श्री राम के बिना। अरे दुनिया चले ना श्री राम के बिना, राम राम चले ना हनुमान के बिना। दुनिया चले ना श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना। सगळी वस्तुस्थिती सांगितली सुग्रीवानं। देवा, माझ्या भावानं माझं राज्य हिसकावून घेतलं, त्याचा गैरसमज झाला। काही क्षणामध्ये आरतीचा क्रम आहे, एवढी कथा पूर्ण करू, 2-5 मिनिटात आरतीमध्ये प्रवेश करू। माझ्या भावाचा गैरसमज झाला, मला वाटलं राक्षस बाहेर येईल, माझ्याकडनं वाली कोंडल्या गेलं, पण त्याला वाटतं मी बळजबरी मुद्दामून केलं राज्य घेण्यासाठी। देवा तुम्हीच सांगा काय करू। बरं मी तुझी मदत करतो, तू माझी मदत करशील का? हो। वालीला जर का तुम्ही मारलं प्रभू रामा, तर माझ्याकडे जे आहेत ना, माझ्याकडे 56 कोटी गोलांगुले आहेत आमच्याकडे। आम्ही वानर सेना जी आहे ना माझी, माझ्या भावाची 56 कोटी काळ्या शेपटीचे वानर आहेत, 18 पदमे लाल रंगाचे वानर आहेत। आणि हा जो जामवंत आहे ना, हा 72 कोटी अस्वलांचा राजा आहे। म्हणजे भारताची लोकसंख्या आज 140 कोटी धरू आपण, आणि तेव्हा रामासोबत लोक होते 128 कोटी, 72 कोटी अस्वल आणि 56 कोटी वानर, 128 कोटी। बघा तुम्ही विचार करा, आणि 18 पद्म वानर। तुम्ही दोघं सारखेच दिसतात। हो चल, उद्या तुझ्या भावाचा बंदोबस्त करू, तू जा त्याला आव्हान दे। 6-6 महिन्यात तुमचं युद्ध होतं ना, आम्ही आडोशाशी उभा राहतो। मैं हर काम मर्यादा में करता हूं, लेकिन ये काम मैं कर रहा हूं तेरे लिए। हनुमंत, नळनीळ, जांबवंत, लक्ष्मण, रामानं सुग्रीवाला विजय माला घातली। जाओ, तुम्हारा विजय सुनिश्चित है सुग्रीव, जाओ अपने भाई का अंत कर दो। सुग्रीवानं वालीला सांगितलं, ए वाली बाहर आ, बहुत बार तुझे हराया, तू सुन नहीं रहा। हा हा। दोघं जण युद्ध करू लागले। युद्ध करता करता वाली सुग्रीव सारखेच दिसतात। सुग्रीवाच्या गळ्यातली मालगेळी तुटून फुलाची। शेवटी राम आहे, रामानं धनुष्याला बाण लावलं, जोच बाण मारला वालीच्या छातीत येऊन बाण लागला। कोणी मारला? वालीला कळालं नाही, युद्धाचे नियम मोडले गेले। कारण बाण मारताना योद्ध्याला, युद्ध करताना 2 योद्धे जर का युद्ध करत असतील तर एकाच्या हातात शस्त्र आहे तर दुसऱ्याच्या हातात शस्त्र पाहिजे, हा नियम आहे। पण हे सगळे नियम मोडायची सुरुवात केली होती कोणी माहिती का? दुःशासन, दुर्योधन, कर्ण धाब्यावर बसले होते महाभारतात सगळे नियम। तशा पद्धतीने वाली म्हणला, किसने मुझे बाण मारा? वाली तडफडत जमिनीवर पडला। सुग्रीव जवळ आला। तारा त्याची बायको, अंगद पुत्र रुमा, राम लक्ष्मण जवळ आले। कौन हो तुम? मैं राम हूं। क्या भगवान, आपके बारे में तो बहुत सुना कि आप कौशल्या दशरथ के पुत्र हो। प्रभु सुना कि हर काम आप मर्यादा में करते हो, लेकिन जीवन में ये एक ही काम आपने कैसे बिना मर्यादा का कर डाला? सगळं काम मर्यादेत करताना तुम्ही, मग मला विचारून बाण का नाही मारला? तुम्ही युद्धाचा नियम का नाही पाळला? मी म्हणलो, अरे मर्यादा कोणासोबत पाळत असतात? राम म्हणाले, जिसने भाई का राज्य छीन लिया, इतना ही नहीं तूने अपने भाई की बीवी भी छीन ली। तेरे जैसे दुरात्मा को मैं क्या पूछ करके बाण मारू? इसलिए तुझ्यासारख्या मरकटाला काय विचारून बाण मारायचं? आणि तुझ्यासाठी काय धर्म आणि काय मर्यादा? म्हणून तुला मारण्याकरता तोडली मी मर्यादा, राम म्हणाले। वाली म्हणला, ठीक आहे देवा, तुमच्या हातानं माझं मरण हे माझं सौभाग्य आहे, पण माझ्या मुलाला जीव लावा। अंगदाचा हात वालीनं मरताना प्रभू रामाच्या हातात दिला। वालीनं प्राण सोडले। सुग्रीवाच्या हातानं वालीचं अंतिम कर्म करण्यात आले। शौच निवृत्ती सुतक फिटल्यावर राम लक्ष्मणानं, हनुमंतानं सुग्रीवाला राज्याभिषेक केला आणि वालीच्या मृत्यूनंतर सुग्रीवाला राजा केलं किष्किंधेचं। आणि वालीची बायको तारा सुद्धा सुग्रीवालाच दिली, कारण त्यानं याची हिसकून घेतली होती ना। आणि सुग्रीवाची बायको रुमा सुग्रीवाला भेटली, पण रामानं मेलेल्या वालीची बायको तारा सुद्धा सुग्रीवाला दिली आणि अंगदाला युवराज पद दिलं। आणि मग 72 कोटी अस्वलाचा राजा जामवंत आणि 56 कोटी गोलांगुलाचा राजा किष्किंधा नरेश सुग्रीव म्हणला, मी तुमच्या सीतेला शोधण्याची पूर्ण हमी घेतो। सीतेमातेला शोधू लागतो, रावणाला आपण मारू पण 7 दिन 2.5 कोस
सुग्रीवाला राज्य दिल्यानंतर 4 महिने झाले हालचालच करीना सुग्रीव. वाल्मिकी रामायणात लिहिलं 7 दिन 2.5 कोस मजा करायला लागला, मदिरा पान. बस लक्ष्मणाला राग आला, पा म्हणले बा. काय एक मन आहे ती. काही लोकांना उपकाराची जाणीव नाही. दादा आपण याच्या भावाला मारलं, हे जंगलावर फिरत होता म्हणले, पर्वतावर इकडून तिकडून तिकडून इकडं, याला राजा केलं तरी याला काही जाणीव नाही. लक्ष्मणानं धनुष्यबाण घेतला, सुग्रीवाला मारायला आला. हनुमानं सांगितलं लक्ष्मणाच्या हातान तू आज वाचत नाही. आता घाबरला सुग्रीव, रुमाच्या ताराच्या मागे जाऊन लपलं, क्षमा मागितली. मी तुमच्या बायकोला शोधायचा बंदोबस्त, तुमच्या वहिनीला शोधण्याचा बंदोबस्त करतो, काळजी करू नका. शुद्धीवर आला. सगळ्या वानरांना सांगितलं, 72 कोटी अस्वलांना सांगितलं, 56 कोटी गोलांगुला सांगितलं, 18 पद्मी वानराला. स्वर्ग मृत्यू पाताळ अतल वितल सुलातल रसातल महातल पाताळ भोरलोक सईकडे जा, सीतेला शोधा. आणि सगळेजण अभिमानानं सीतेला शोधायला निघाले. कैलास पर्वतावर गेले, मृत्यू लोकात गेले, पाताळात गेले, कोणाला सीता सापडे ना. अभिमानानं का? येड्यांनी विचारलंच नाही की सीता नेमकी कोणत्या दिशेला गेली, सीता दिसते कशी, आणि सीतेला खून काय द्यायची. तसेच गेले निघून, वापस आले तोंड लटकून. बुद्धिमतां वरिष्ठम. हनुमंताला जायचं ठरलं. आणि मग उद्या भगवंत हनुमंताला प्रभू मुद्रिका मेलीमुख माई अंगठी देतील. हनुमंताला समुद्र पाहून भीती वाटेल. सोबत जामुवंत नळनीळ अंग सुग्रीव असतील. बाकीचे मधुवनात थांबतील. हनुमान उड्डाण करेल. जांबुवंत बळाचं स्मरण करून देतील. जन्माताची देणे सूर्यातिकी गेली. हनुमान उडायचं विसरलं होतं. हनुमान उडतो. सावली पकडणारी राक्षसी भेटते. राहूच्या सिंहिका भेटते. पर्वत भेटतो. दंडकारण्य लागतं. संपाती भेटतो. क्रौंच नावाची राक्षसी भेटते. लंका भेटते. बिभीषण भेटतो. आणि मग सीता भेटते. आणि मग अशोक वाटिकेचा विध्वंस, मेघनाथाला मारणे, लंका दहन आणि रावणासोबत युद्ध वगैरे, युद्धखंड आणि किष्किंधन सुंदरकांड, हे सगळं वर्णन उद्या आहे. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. आरती का क्रम होगा. बोले सीतारामचंद्र भगवान की जय. लोकड़ेश्वर भगवान की जय.